जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जर काही असेल, तर ते जे काही ज्ञान आपण ग्रहण केलेलं आहे, ते जीवनामध्ये प्रत्यक्ष आचरणात आणणे. याच्याने जीवनामध्ये फार चमत्कारिक बदल घडतात. राइट? इन टुडेज वर्ल्ड, आजच्या जगामध्ये नॉलेज इज नॉट रिअल पॉवर. म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी पर्यंत ज्ञान हीच एक सर्वात मोठी शक्ती किंवा सगळ्यात मोठी ताकद असं समजलं जात होतं. परंतु आजच्या काळात हे ज्ञान सर्वांना आहे. मोबाईल जर ऑन केला तर WhatsAppवर जे मेसेज येतात यामध्ये दुसरं काय, याच्यामध्ये ज्ञानच आहे. भरपूर ज्ञान आहे. पण अशा ज्ञानाचं करायचं काय जे आपल्या जीवनामध्ये आपण वापरात आणत नाही. आणि फक्त knowledge is not the power, the true power, real power. Knowledge is the potential power. Potential म्हणजे ज्यामध्ये फक्त संभावना आहेत, ज्याच्याने जीवनात बदल घडत नाही. संभावना, संभावना म्हणजे काय? पोटेन्शियल. जसं एका बीज, ज्याला सीड म्हणतात, बीज. त्या बीजामध्ये संभावना आहे, प्रचंड पोटेन्शियल, की त्यामध्ये पूर्ण जंगल निर्माण होऊ शकेल. परंतु जोपर्यंत त्याला पोषक वातावरण मिळत नाही, तोपर्यंत त्याचा पुढे उपयोग किंवा ज्याला फलित म्हणतात तसं होत नाही. राइट? अगदी त्याच प्रकारे नॉलेज इज द पोटेन्शियल पॉवर. ज्ञान हे फक्त संभाव्य शक्ती आहे. त्याच्याने जीवनात बदल घडत नाही. मग बदल कशाने घडतो? बदल घडण्यासाठी एक गोष्ट फार महत्वाची आहे. अप्लाइड नॉलेज. अप्लाइड. जे नॉलेज, जे ज्ञान अप्लाय केलं जातं, त्या ज्ञानाने जीवनामध्ये बदल घडतो. तर पुन्हा एकदा नमस्कार. मी विनोद पाटील. लाईफ कोच, माइंडसेट मास्टरी ट्रेनर आणि वन ऑफ द बेस्ट ट्रेनर जे कोणी आहेत, त्यांच्याकडून जे काही ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे, द लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच. आणि म्हणून हे ज्ञान डाउन द लाईन हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक प्रयास आहे. माइंडसेट मास्टरी ही एक ऑर्गनायझेशन आहे. प्लस हंसकृपा फाउंडेशन, जे अ, अगदी ग्राउंड लेव्हलला, रसातळाला किंवा खेडोपाडी जाऊन महिला सबलीकरणासाठी कार्य करणारी एक संस्था आहे. तर याच्या माध्यमातून हे कार्यक्रम, हे प्रोग्राम आम्ही करत आहोत. आणि सर्वात आधी, सर्वात महत्त्वाचं, पुन्हा एकदा आपल्या सर्वांना काँग्रॅच्युलेशन. आणि तुम्ही सुद्धा जे कुणी इथे उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा म्यूट जरी असेल तरी चालेल, परंतु स्वतःला अभिनंदन, काँग्रॅच्युलेशन करणं फार गरजेचं आहे. कारण लाखो करोडो व्यक्ती त्यांच्यामध्ये तुम्ही एक आहात, जे ब्रह्ममुहूर्ताच्या या पावन क्षणी अ, ज्यावेळेस वातावरणामध्ये एक चैतन्य आणि एक शांतता, नीरव शांतता, हृदयाला आनंद आणि आल्हाददायक देणारं हे जे वातावरण आहे, यामध्ये आपण सर्वजण यात सहभागी झालेलो आहोत. राइट? तर सर्वप्रथम स्वतःला काँग्रॅच्युलेशन, अभिनंदन देणं फार गरजेचं आहे. ईच अँड एव्हरी प्रोग्राम, प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी हीच गोष्ट सांगतो, की सर्वात आधी रिअलाईज करा, की आपल्या स्वतःवर किती कृपेचा वर्षाव झालेला आहे. वर्षाव. म्हणजे भगवंताने, परमेश्वराने इतक्या कृपा आपल्यावर, इतके ब्लेसिंग्स, इतक्या अनंत आशीर्वाद दिलेले आहेत, की फक्त ते आता रिअलाईज करणं गरजेचं आहे. राइट? तर त्यासाठी सर्वात महत्वाचं, तुम्ही ऑर्डिनरी नाही, तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहात. आणि फक्त हे 2 दिवस, सॅटरडे आणि संडे, शनिवार आणि रविवार, ह्या 2 दिवसांसाठी जरी तुम्ही आमच्या सोबत असलात, इतर दिवशीही सुद्धा हे रुटीन फॉलो करायचं आहे. राइट? हे रुटीन फॉलो करणं फार महत्वाचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने 50% प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. असे लोकं जीवनामध्ये येतील. नवीन अपॉर्च्युनिटी, नवीन संधी आपल्या जीवनामध्ये यायला सुरुवात होईल, जेणेकरून जीवनाची दशा बदलेल. कारण जीवनाला एक दिशा मिळेल. राइट? तर सर्वप्रथम पुन्हा एकदा सर्वांचं काँग्रॅच्युलेशन.
आता एक गोष्ट सांगू तुम्हाला. बरं ठीक आहे, काँग्रॅच्युलेशन लिहिणं जरी अवघड असेल, तर कमीत कमी बोलू तर शकता तुम्ही. स्वतःला किंवा स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींना जे कोणी तुम्ही ज्या तुमच्या आजूबाजूला आहेत, त्या प्रत्येकाला म्हणा काँग्रॅच्युलेशन, खूप खूप अभिनंदन, राइट? आज आपण फार महत्त्वाच्या काही गोष्टी शिकणार आहोत आणि रिअली धिस विल चेंज युअर लाईफ. जीवनाला दिशा देण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. असे 2 पार्ट म्हणजे हा जो लेसन आहे याला मी 2 हाल्फमध्ये डिव्हाईड केलेला आहे. 1 हाल्फ आज पाहणार आहोत आपण आणि 1 हाल्फ उद्या पाहणार आहोत. अ, त्यामुळे उद्याचा सेशन सुद्धा अटेंड करणं फार, फार महत्त्वाचं आहे आणि आजचा सेशन पूर्ण अवेअरनेसने पूर्ण म्हणजे तन-मन ज्याला म्हणतात ना अवेअरनेस पूर्ण चेतना आणि जागृतीने ऐकणं फार महत्त्वाचं आहे. राइट? कारण ह्या सेशनमुळे जीवनामध्ये परिवर्तन घडेल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. आजपर्यंत, आतापर्यंत जे काही आपण शिकलेलो आहोत, पाहिलेलं आहे आणि ही फार मोठी सीरीज आहे. आजचा जरी काही व्यक्तींचा, काही माता-बंधू, भगिनी यांचा हा प्रथम म्हणजे पहिलाच प्रोग्राम असेल कदाचित. परंतु अशी फार मोठी सीरीज आहे आणि जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात जिथे कुठे तुम्हाला वाटत असेल ना, की आता मार्ग सापडत नाही, कुठेतरी अडथळा आलेला आहे किंवा अडकलेलो आहे, तर हंस कृपा विनोद पाटील हंस कृपा. विनोद पाटील जरी टाइप केलं YouTubeवर विनोद पाटील, तरी हंस कृपा पुढचा आपोआप येईल. विनोद पाटील हंस कृपा या चॅनलवर जा आणि कुठलाही रँडम व्हिडिओ क्लिक करा आणि श्रवण करायला सुरुवात करा. कारण ह्या ऊर्जा शक्ती, एनर्जी लेवल मॅच होतील आणि तुमचं जे काही ऑब्स्टॅकल, अडी-अडचण, समस्या किंवा अजून जे काही अ, जीवनामध्ये व्यत्यय आहे, याच्यावर मार्ग मिळायला सुरुवात होईल. ऑल्वेज रिमेंबर ॲट द एनर्जी लेव्हल, ऊर्जा शक्तीच्या लेव्हलला आपण सर्वजण एक आहोत. आपण वेगवेगळे नाही. प्रत्येक मनुष्य ह्या पृथ्वीवर जेवढे पण व्यक्ती आहेत, हे ऊर्जा शक्तीच्या लेव्हलला एकच आहेत. राइट? या सगळ्या गोष्टी मी डिस्कस केलेल्या आहेत. डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. तर बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा हा सिद्धांत आपल्या जीवनामध्ये पदोपदी, क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला कार्य करत आहे. प्रत्येक श्वासाला कार्य करत आहे. राइट? We have been given an incredible tool which is called mind and body. बॉडी अँड माइंड, मन आणि शरीर, शरीर आणि मन या अतिशय अद्भुत अशा संरचना किंवा यंत्रणा, इनक्रेडिबल टूल ज्याची कशाशीही तुलना होऊ शकत नाही, अशा इनक्रेडिबल टूल संसाधन मनुष्याला मिळालेलं आहे. राइट? बडे भाग्य मानुष तन पावा, सुर दुर्लभ सद ग्रंथ न गावा, साधन धाम मोक्ष कर द्वारा, पायन जेही परलोक सवारा. असं हे अद्भुत देव दुर्लभ मनुष्य शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि फक्त शरीर नाहीये. तर यामध्ये विचार करण्याची ही जी क्षमता दिलेली आहे, ही सुद्धा अद्भुत आहे, अलौकिक आहे. आणि ह्या क्षमतेचा फक्त वापर जरी केला, फक्त वापर ऑलरेडी आपल्याकडे टूल्स आणि टॅकल्स सगळं काही आहेत. आपण आपलं भाग्य निर्माण करू शकतो. आणि जे पण आज आपल्या जीवनामध्ये घडत आहे, याला कारणीभूत कोण आहे? वी आर रिस्पॉन्सिबल फॉर धिस सिच्युएशन, राइट? आणि हे फार महत्वाचं आहे. हे इनक्रेडिबल टूल जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे, त्या संसाधनाचा आपल्याला वापर करायचा आहे. ओके. आता अजून एक वॉर्निंग देतो, दुसरी वॉर्निंग. फर्स्ट काय होतं, की आपण सर्वजण भाग्यवान आहोत आणि खरोखर सर्वांचं खूप अभिनंदन. परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही वॉर्निंग कशासाठी? ही चेतावणी आहे किंवा हे प्रिकॉशन आहे. राइट? ज्यावेळेस तुम्ही अशा क्षेत्रात कार्यरत होता, त्यावेळेस कुठेतरी अडी-अडचणी आणि समस्या येतात. परंतु त्या समस्यांना आधीच हेरून म्हणजे त्याच्यासाठी प्रिपेअर होणं फार गरजेचं आहे. कधीही कंटाळा करू नका. सॅटरडे आणि संडे ॲट लीस्ट आणि लाईव्ह जो प्रोग्राम आहे लाईव्ह,
ह्या प्रोग्रामचा प्रभाव किंवा इम्पॅक्ट खूप जास्त आहेत, राइट? कारण हे लाईव्ह प्रक्षेपण आहे. जसं क्रिकेट, रेकॉर्डेड क्रिकेटचा सामना पाहणे आणि लाईव्ह पाहणे या दोघांमध्ये डिफरन्स आहे. म्हणून कितीही अडी-अडचणी, समस्या, प्रलोभनं आली, कदाचित डोळे उघडणार नाही, कदाचित झोप आलेली असेल, कंटाळा आलेला असेल, आळस आलेला असेल, परंतु पहाटेच्या प्रथम उठता क्षणी अंथरूण काय करायचंय? भिरकावून द्यायचंय आणि स्वतःच्या जीवनाची पुन्हा रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय? की स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वीकार करावी लागेल. तुमचं जीवन परिवर्तन करण्यासाठी घरातील बाकीचे व्यक्ती उपयोगी नाहीत. ते मदत करू शकतात, कॉन्ट्रिब्यूट करू शकतात. परंतु जर कुणाला पुढाकार घ्यायचा असेल, तर ते तुम्ही स्वतः आहात. मग तुम्ही टीनेजर असाल, म्हणजे आताच विद्यार्थी दशेत असाल, तरुण अवस्थेत असाल, मिडल एजमध्ये असाल किंवा वृद्धावस्थेत असाल. आता हे सगळ्या गोष्टी काय आहेत? वय हे शरीराचं आहे, मनाचं नाही. मनाने तुम्ही कायम तरुण आहात, यंग आहात. म्हणून आता आपल्याला अ, काय करावं लागेल? आपल्याला जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल, राइट? आणि परिस्थिती काहीही असेल, समस्या, संकट, अडी-अडचणी, वेदना सगळ्या गोष्टी येतील स्टेप बाय स्टेप. परंतु कदाचित या कार्यक्रमामुळे तुमच्या आतमध्ये तेवढी अद्भुत शक्ती निर्माण होईल, सहनशक्ती निर्माण होईल, जी तुम्हाला चालना देईल, मार्ग देईल, मार्गक्रमण करेल, मार्ग दाखवेल, मार्गदर्शन करेल, राइट? ॲट द एनर्जी लेव्हल वी आर वन. आणि सेकंड थिंग, ज्या काही गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करतोय, ह्या सगळ्या मी माझ्या मेंटॉर कडून शिकलेलो आहे. हे साधू, संत, ऋषी, मुनी, बोधी, सिद्ध, बुद्ध यांच्याकडून जे काही मला प्राप्त झालेलं आहे, हे फक्त मी देण्याचा प्रयत्न करत आहे, राइट? परंतु याच्याने जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतील. फार मोठमोठे म्हणजे YouTubeवर जर तुम्ही गेलात तर फार मोठमोठे ट्रेनर आहेत किंवा खूप काही गोष्टी शेअर करण्यासारख्या आहेत. चांगल्या गोष्टी ते शेअर करत आहेत. परंतु जिथे फ्रिक्वेन्सी मॅच होते तिथे जीवनामध्ये बदल घडतो. राइट? आणि ही एक सेवा आहे. ह्या सेवेच्या दृष्टीने आम्ही याच्याकडे पाहतोय आणि जीवनामध्ये बदल आणि परिवर्तन घडवणं फार महत्वाचं आहे. तर इथे फक्त प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. सॅटर्डे, संडे काहीही, शनिवार, रविवार माझ्याकडून जेवढा माझा प्रयास होईल अ, फक्त इंटरनेटचाच कधी अभाव असेल त्याच वेळेस खंड पडू शकतो. अदरवाईज इव्हन मोबाईलवर सुद्धा आम्ही प्रोग्राम घेतलेले आहेत. तर ही फक्त एक चेतावणी आहे, की प्रत्येकाने जीवनामध्ये बदल घडत असताना काही अंतर्गत शक्ती आणि ऊर्जा असतात, ज्या रेझिस्ट करतात. परिवर्तन होत असताना अंतर्गत विरोध होऊ शकतो आणि त्यासाठी आपण सजग राहणं गरजेचं आहे. कितीही थकलेला असाल, पाहुणे आले असतील, गेस्ट आले असतील किंवा अजून कोणी काही असेल, तरी ब्रह्ममुहूर्ताच्या या पावन क्षणी हा प्रोग्राम अटेंड करणं महत्त्वाचं आहे. ही सर्वांना अगदी नम्रतेची विनंती. प्लस जे पण काही कार्य करणार आहात. आता हा फार मोठा टॉपिक आहे, परंतु आपल्याकडे जो 1 तास आहे, ह्या 1 तासात ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत आणि हा रे ऑफ होप आहे, आशेचा एक किरण आहे आणि कायम लक्षात ठेवा, म्हणजे कुठेतरी नोट डाउन करून ठेवा. हे फार महत्वाचं आहे. डोंट ट्राय टू सॉल्व्ह ऑल युअर प्रॉब्लेम्स किंवा डोंट फोकस ऑन युअर प्रॉब्लेम. याचा अर्थ काय होतो, की समस्या आणि अडी-अडचणींवर याच्यावर जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं, पूर्ण लक्ष केंद्रित फक्त समस्यांवर केलं, तर जीवनामध्ये समस्या वाढत जातील. समस्या कधीही संपत नाही. जरी समजा तुम्ही स्थान बदललं, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटेल, की आता इथून मी जर दुसरीकडे गेलो, तर तिथे माझ्या जीवनात रिलीफ मिळेल. नो, इट इस नॉट ट्रू. ज्या फ्रिक्वेन्सी तुम्ही घेऊन जात आहात, याच फ्रिक्वेन्सी तुमच्या जीवनामध्ये कायम कार्य करत राहतील. तुम्ही कुठेही जा, त्या फ्रिक्वेन्सी तुमच्या बरोबरच येतील आणि जशा फ्रिक्वेन्सी असेल तसं जीवनामध्ये नवीन किंवा लाईफ जीवनामध्ये ज्या पण काही गोष्टी घडतात, त्यामध्ये लाइक अट्रॅक्ट लाइक. जे तुमचे समरूप विचार आहेत, असेच व्यक्ती, परिस्थिती, घटना, स्थिती
म्हणजे पीपल, सिच्युएशन, थिंग्स तुमच्या जीवनामध्ये आकर्षित होतील. हे समजून घ्या. फार महत्वाचं आहे. डोंट ट्राय टू फोकस ऑन युअर प्रॉब्लेम. डोंट ट्राय टू सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम. मग काय करावं लागेल? आपली जी चेतना आहे, फ्रिक्वेन्सी आहे, ही अतिउच्च करावी लागेल. आता ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी डिस्कस केलेल्या आहेत. नाऊ टुडे वी आर गोइंग टू डिस्कस वन मोर टॉपिक. ओके. आणि जे कोणी नवीन व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हा सेशन आपण पुन्हा घेऊ. पुन्हा रिपीट करूया. आणि रिपिटेशन इज द मदर ऑफ ज्यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट व्हायचं आहे. जर एखाद्या गोष्टीमध्ये दिस इज व्हॉट कॉल्ड लॉ ऑफ रिपिटेशन, पुनरावृत्ती करावी लागेल जर तुम्हाला एक्सपर्ट व्हायचं असेल तर. राइट? एक्सलेंट जर व्हायचं असेल जीवनामध्ये तर असा विचार कधीच करू नका. हे तर मी ऐकलेलं आहे. आता कशाला पुन्हा ऐकू? हे तुम्हाला 100 वेळा ऐकावं लागेल. 1000 वेळा ऐकावं लागेल. का? कारण जितक्या वेळा तुम्ही याची पुनरावृत्ती कराल, पुन्हा, 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 पुन्हा याचं पारायण कराल. इन शॉर्ट थोडक्यात काय? पारायण. असे हजारो पारायण करावे लागतील. जसे गुरुचरित्राचे पारायण असतात, श्री स्वामी चरित्र सारामृत यांचे पारायण असतात किंवा दुर्गा सप्तशती पाठ यांचं पारायण असतं, ज्ञानेश्वरी यांचं पारायण असतं. का करायचं? भगवद्गीता पुन्हा पुन्हा करावं लागतं, पुन्हा पुन्हा श्रवण करावं लागतं. जोपर्यंत सबकॉन्शियस माइंडमध्ये रिइम्प्रिंट होत नाही तोपर्यंत. कारण दिवसाचे 24 तास आहेत ज्यामध्ये हार्डली आपण 1 तास किंवा अर्धा तास स्वतःशी कनेक्ट असतो. राइट? आता गोइंग फॉरवर्ड जसं तुम्ही ह्या कार्यक्रमात सम्मिलित व्हाल आणि हळू-हळू प्रोग्रेस कराल, ग्रोथ कराल, तसं तुमच्या लक्षात येईल की यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. एका अशा चेतनेच्या लेव्हलला याल की जिथून पुढे ऑटो पायलट मोडमध्ये हे जीवन चालायला सुरुवात होईल. म्हणजे प्रत्येक घटनेकडे, प्रत्येक व्यक्तीकडे पाहताना अंतर्मनात हा अलर्ट येईल, की अरे मला ह्या मार्गाने जायचं आहे. जसं नॅव्हिगेटर असतो त्या पद्धतीने हे कार्य करेल, राइट? तर ही एक चेतावणी होती, की सजग रहा. आणि जर तुमच्याकडे नोटबुक, पेन, पेन्सिल काही असेल तर ते पेन, पेन्सिल, पेपर घेऊनच ह्या प्रोग्रामला बसा. एखादी नोटबुक करा स्वतःसाठी आणि जे पॉइंट महत्त्वाचे वाटतील, जे मुद्दे तुमच्या फार महत्त्वाचे हृदयस्पर्शी असतील ते लिहून ठेवा. आणि ऑल्वेज रिमेंबर, कायम लक्षात ठेवा, की एनर्जी ऊर्जेच्या स्रोतात आपण हे काम करत आहोत. म्हणून अंतर्मनातून अंतस्थ ही प्रेरणा मिळालेली आहे आणि तुम्ही आज बसलेला आहात, राइट? तर पेन, पेन्सिल घेऊन बसा. वही, पेन, पेपर आणि त्यामध्ये नोट्स सुद्धा काढणं आवश्यक आहे, राइट? आता तिसरी महत्वाची गोष्ट, की हे जे काही आहे हे सायन्स आहे आणि याच्याने कितीतरी व्यक्तींच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडलेले आहेत. तुम्ही प्रथम नाही, तुम्ही पहिले नाही आहात. तुमच्या आधी हजारो, लाखो, करोडो लोकांच्या जीवनामध्ये याच्याने परिवर्तन झालेलं आहे. स्वतः भगवान बुद्ध याचे प्रचारक आहेत. म्हणजे आद्य गुरु म्हणता येईल किंवा शिक्षक, प्राचार्य म्हणता येईल, प्राध्यापक म्हणता येईल, कोच म्हणता येईल. त्यांच्या आधी अ, भगवान श्रीकृष्ण आणि कितीतरी सिद्ध बुद्ध बोधी होऊन गेलेले आहेत, ज्यांनी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. स्पेसिफिकली जर बोलायचं झालं तर भगवान बुद्धांनी ह्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. या जगामध्ये दुःख आहे. दुःख. आज आपण जे पाहत आहोत हे सगळं काय आहे? ज्या नानाविधी व्याधी, उपाधी, वेदना याच्यातून व्यक्ती मार्गक्रमण करत आहे. हे काय आहे? हे दुःखाचं एक स्वरूप आहे. तुकाराम महाराजांच्या भाषेत जर सांगायचं झालं, तर जन्माचे मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा. त्याला भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे. 15वा अध्याय आहे हा, की हे दुःखालयम अशाश्वतम. दुःख आलय आहे, दुःख आलय. पण मनुष्याला जर विचारलं तर तो म्हणतो, "कुठे इथं दुःख? इथं तर सगळा आनंद आहे. इथे तर सगळं सुख आहे." परंतु एखादी गोष्ट डिस्टर्ब झाली, कडी तुटली, त्यावेळेस ते रिअलाईज होतं. छोटेसे दुःख सुद्धा आकाशा एवढं किंवा डोंगरा एवढं वाटतं, राइट? दुःखालयम अशाश्वतम. भगवान बुद्ध काय म्हणतात, की
या जगामध्ये दुःख आहे. जितक्या लवकर हे स्वीकार कराल, तितक्या लवकर याच्यातून बाहेर पडाल. बरेचसे लोक स्वीकार करत नाही, म्हणून दुःखाचं स्वरूप, तीव्रता अजून वाढत जाते. राइट? या जगामध्ये दुःख आहे. दुःख आहे म्हणजे कारण आहे. दुःख आहे म्हणजे कारण. विनाकारण दुःख नाही होत. कॉज आणि इफेक्ट, कारण आणि परिणाम. ह्या जगामध्ये जे पण काही घडत आहे, हे काय आहे? काहीतरी कारण आहे त्याला. ह्या जगामध्ये दुःख आहे म्हणजे कारण आहे. जर तुम्हाला कारण सापडलं, तर म्हणजे डायग्नोज झाला, डिसीज काय आहे, आजारपण काय आहे, कारण जर सापडलं, तर निराकरण पण आहे. दुःख आहे, कारण आहे, निराकरण आहे. तिसरी अवस्था म्हणजे काय? याचा उपाय आहे. आणि जर उपाय केला, तर चौथी अवस्था काय आहे? दुःख मुक्त स्थिती आहे. राइट? दुःख मुक्त स्थिती म्हणजे ज्या वेदनेतून आज जात आहात, त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग पण आहे. ज्या गोष्टींना ह्या चारही गोष्टी ज्या व्यक्तींना ह्या 4 गोष्टी समजल्या, हे व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये मार्गक्रमण करू शकतात. अगदी साधं, सरळ, सोपं लॉजिक आहे. राइट? परंतु हे साधं, सोपं गणित सुद्धा आपण समजून घेत नाही. कारण आपल्या अंतर्मनामध्ये एकच गोष्ट अगदी बिंबवली गेलेली आहे. काय? की ह्या जगामध्ये जर सोल्युशन असेल, तर ते हाय-फाय असेल किंवा फार मोठं अतिउच्च असेल. परंतु आनंदासाठी आनंदाची सीमा नाही. परम आनंद प्राप्ती या मनुष्य शरीरामध्ये शक्य आहे. राइट? यालाच अगदी मॉडर्न याच्यात जर सांगायचं झालं, तर व्हॉटएव्हर यू थिंक, यू बिकम. म्हणजे जो विचार तुम्ही करत आहात, तसेच तुम्ही बनत जाता. हे भगवान बुद्धांनीच सांगितलंय. राइट? व्हॉटएव्हर यू थिंक, यू बिकम. भगवद्गीतेमध्ये पण याचा उल्लेख आहे. ज्या पद्धतीने तुम्ही विचार करता, विचार करणं ही तुमची शक्ती आहे, क्षमता आहे. पशु, पक्षी किंवा बाकीचे जे पण काही वन्यजीव आहेत, यांच्याकडे पण विचार करण्याची क्षमता आहे. परंतु त्यांची विचार करण्याची क्षमता मर्यादित आहे. त्यांना फक्त समोरचं दिसेल. ते उद्याचं किंवा 4 दिवसाचं किंवा 6 महिन्यापूर्वी नंतरचा विचार नाही करू शकत. या जगामध्ये एकच असा प्राणी आहे, मनुष्य, जो विचाराने सुखी होतो, विचाराने दुःखी होतो. विचाराने हां फक्त. परिस्थिती आता कदाचित सगळं काही चांगलं आहे. परंतु फक्त एक विचार पुरेसा आहे, त्याला सुखी बनवण्यासाठी किंवा दुःखी बनवण्यासाठी. राइट? म्हणून व्हॉटएव्हर यू थिंक यू बिकम. ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करत आहात, तसे तुम्ही बनत जाता. व्हॉटएव्हर यू बिलीव्ह, ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे, यू विल अट्रॅक्ट इट. ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे, व्हॉटएव्हर यू बिलीव्ह, यू विल अट्रॅक्ट. ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आकर्षित कराल. मग तुमचा विश्वास कशावर आहे, हे पण पुन्हा पडताळून पाहणं गरजेचं आहे. आणि तिसरं, व्हॉटएव्हर यू व्हिज्युअलाइज, ज्याची तुम्ही कल्पना करू शकता, ते तुम्ही निर्माण करू शकता. राइट? आता पाठीमागे जो आहे तो व्हिजन बोर्ड आहे. आणि त्या व्हिजन बोर्डमध्ये ह्या साइडला, राइट? हां, हे 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 काय आहे? व्हिज्युअलायझेशन आहे. येस, अजून एक व्हिजन बोर्ड आहे फार मोठा. याच्यावर आपण डिटेलमध्ये नंतर डिस्कस करूया. परंतु व्हॉटएव्हर यू व्हिज्युअलाइज, यू क्रिएट इट, यू मॅनिफेस्ट. मॅनिफेस्टेशन म्हणजेच निर्माण करते आहात. मर्यादा कुठेही नाही. परंतु हे नियम समजून घेणं फार गरजेचं आहे. राइट? आणि जो व्यक्ती हे नियम समजून घेईल, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडायला सुरुवात होईल. राइट? आणि यामध्येच व्हॉटएव्हर आय एम डिस्कसिंग विथ यू, आता आपण जी काही चर्चा करत आहोत, दिस इज व्हॉट मेटाफिजिक्स. फिजिक्स, भौतिक शास्त्रामध्ये एक ब्रँच आहे. विज्ञानात एक ब्रँच आहे भौतिकशास्त्र. त्याला फिजिक्स म्हणतात किंवा मेटाफिजिक्स. आणि त्या मेटाफिजिक्स मधील हा एक पार्ट आहे. दिस इज व्हॉट कॉल्ड सोर्सेस ऑफ एनर्जी. ऊर्जा शक्तीचे हे विविध स्रोत आहेत. आणि हे निर्माण करते आपण स्वतः आहोत. आणि याच्यासाठी मी पण तुम्हाला मदत करेन. जर या क्षेत्रात अजून प्रगती करायची असेल आणि आपले सर्व स्वप्न पूर्ण करायचे असतील,
तर आम्ही आपल्या बरोबर आहोत. आम्ही आपल्या बरोबर कटिबद्ध आहोत. माइंड मास्टरी वर्कशॉप किंवा माइंड मास्टरी प्रोग्राम या मनोभूमिका फार महत्वाच्या आहेत. कुठल्याही घटनेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो आपल्या अंतर्मनातून विकसित होतो. 2 व्यक्ती आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये संकट किंवा दुःख येत आहेत समजा, तर त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, की मी याच्यातून लवकरच बाहेर पडेन किंवा आतापर्यंत जे माझं संचित होतं, ते मी रिलीज करत चाललेलो आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, धिस इस ट्रू बाय द वे, जर जीवनामध्ये संकट आणि आजारपण येत असतील, तर ते तुम्हाला तुमच्या डेस्टिनीकडे घेऊन जाण्यासाठी किंवा तुम्हाला अजून प्रिपेअर करण्यासाठी निर्माण होत आहेत. म्हणजे तुम्हाला इम्प्रूव्ह करण्यासाठी निर्माण होत आहेत. तुम्हाला पूर्णपणे शक्ती देण्यासाठी निर्माण होत आहेत. म्हणून अडी-अडचणी आणि समस्या येतात. ज्या झाडाने, ज्या रोपट्याने कधी वादळच पाहिलं नाही, कधी पाऊसच पाहिला नाही, त्याला एका एका कम्फर्टेबल झोनमध्ये म्हणजे गॅलरीमध्ये, घराच्या गॅलरीमध्ये जर तुम्ही वाढवलं चांगल्या प्रकारे, राइट? आणि ते 10 फुटाचं झालं, चांगलं उंच झालं आणि त्यानंतर तुमच्या अंतर्मनात इच्छा निर्माण झाली, की आता आपण याचं कुठेतरी प्लांटेशन करावं. म्हणजे आता या वृक्षाचं वृक्षारोपण करावं. परंतु ज्या वृक्षाने, ज्या रोपट्याने कधी पाऊसच पाहिला नाही पहिल्या वादळात, ते काय होईल माहिती कोलमडून पडेल. राइट? म्हणून जितक्या अडी-अडचणी, समस्या येत जातील, तितकं तुमच्या जीवनामध्ये तुमच्या अंतर्मनाला ह्या सगळ्या गोष्टी कळत जातील, की अरे, मला अजून स्ट्राँग बनायचंय. राइट? अडी-अडचणी आणि समस्या यांना घाबरू नका. तर याच्यातून बाहेर पडण्याचं म्हणजे हे प्रथम लक्षण आहे, की मी ग्रो करतोय. माझी प्रगती होत आहे. याच्यासाठी हे प्रथम काय आहे? सिम्प्टम आहे. येस. ओके. तर ह्या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये फॉलो करायच्या आहेत. दुःख आणि संकट जर येत असतील, तर स्वतःला काँग्रॅच्युलेशन म्हणा, सेलिब्रेट करा. कारण याच्यातून आतापर्यंत जे संचित होतं ते रिलीज होत आहे. एखादा व्यक्ती जरी आजारी पडत असेल ना फ्रिक्वेंटली, म्हणजे लहान मूल जरी आजारी पडत असेल, तर त्याच्या शरीरामध्ये अँटिबायोटिक किंवा अँटी डिप्रेसंट किंवा त्या रोगाशी रोगप्रतिरोधक शक्ती निर्माण होण्यासाठी, त्याची इम्युनिटी सिस्टम डेव्हलप होण्यासाठी मदत होत असते. कारण बाहेरचे व्हायरसेस त्या व्यक्तीला मदत करतात. सो धिस इस व्हॉट वी हॅव टॉक्ड जनरल अबाउट धिस लॉ ऑफ अट्रॅक्शन अँड धिस इस व्हॉट बेसिक. मी फक्त 1% शेअर केलेला आहे आत्तापर्यंत. लॉ ऑफ अट्रॅक्शन हा फार मोठा टॉपिक आहे आणि त्याच्यातलं बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शन पूर्णपणे म्हणजे YouTubeवर या चॅनलवर जर गेलात तर तुम्हाला तिथे मिळेल. राइट? प्रत्येकाने वेळ काढून हे श्रवण करणं गरजेचं आहे. आता सेकंड थिंग अँड दॅट इस व्हॉट द मोस्ट इम्पोर्टंट थिंग. हे सर्व सायंटिफिक आहे, हे वैज्ञानिक आहे आणि आपल्या जीवनामध्ये पदोपदी, क्षणोक्षणी प्रत्येक जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये याचा उपयोग होतो. आता जीवनाचे हे 4 क्षेत्र आहेत, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रगती करायची आहे. प्रत्येक व्यक्ती ह्या एकाच गोष्टीसाठी फोकस करतो. राइट? इव्हन पशु-पक्षी सुद्धा करतात. परंतु ते वेगळ्या फॉर्ममध्ये. तर अ, आणि जर सायंटिफिक बोलायचं झालं मनुष्याच्या लँग्वेजमध्ये तर ह्या 4 गोष्टी आहेत. हेल्थ, रिलेशन, करियर आणि मनी. आरोग्य, मधुर नातेसंबंध, नोकरी, व्यवसाय, व्यापार, शेती, कारोबार जे पण काही तुम्ही अर्थार्जनासाठी करत आहात ते करियर म्हणतात त्याला, राइट? आणि एक आहे आर्थिक स्वातंत्र्य, धनप्राप्ती. करियर जरी उत्तम असेल, परंतु नॉट नेसेसरी की आर्थिक स्वातंत्र्य असेल. म्हणजे धनसंपत्ती प्राप्त करणे, या 4 कॅटेगरी आहेत. पाठीमागं ह्या बोर्डवर सुद्धा लिहिलेलं आहे. हेल्थ, रिलेशन, करियर, मनी. हे 4 स्तंभ आहेत. जर तुम्ही इथं पाहिलत, इथं दिसत असेल तुम्हाला ही बिल्डिंग आहे, राइट? आणि ह्या बिल्डिंगचं हे फाउंडेशन आहे. आणि ह्या फाउंडेशनमध्ये हे 4 पिलर आहेत. हेल्थ, रिलेशन, करियर आणि मनी. आणि हे जर बिल्ड करायचं असेल आणि त्याच्यावर तुमचं हे सक्सेस जे काही छत आहे, हे छत याच्यावर डिपेंड आहे, राइट? आणि इथे जर कमकुवत असाल, तर
छत नाही टाकू शकत. म्हणून हेल्थ सर्वोत्तम असणं आवश्यक आहे. मधुर नातेसंबंध निर्माण करणं आवश्यक आहे. आता मधुर नातेसंबंध म्हटल्यानंतर प्रथम अंतर्मनात येतं की दुसऱ्यांबरोबर. मधुर नातेसंबंध आधी स्वतःबरोबर निर्माण करावं लागेल. आपण जे स्वतः आहोत त्याच्याबरोबर रिलेशन, रॅपो बिल्ड करणं फार महत्वाचं आहे. आणि ह्या 2 गोष्टी जर असतील तर करियर उत्तम होईल. करियर जर उत्तम झालं, नातेसंबंध दृढ असतील, हेल्थ आरोग्य चांगलं असेल, तर धनसंपत्ती सुद्धा जमा व्हायला सुरुवात होईल. डिपॉझिट होईल, राइट? आणि ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून हे नॉलेज, हे ज्ञान प्रत्येकाला द्यायचं आहे. इव्हन खेडोपाडी ज्या गृहिणी आहेत, ज्यांच्याकडे कदाचित एवढी क्षमता पण नाहीये, परंतु जर या प्रोग्राममध्ये तुम्ही सहभागी झालात तर अ, आमचं एक फार मोठं स्वप्न आहे, की कमीत कमी 1000 फॅमिलीज निर्माण करायच्या आहेत. 1000 कुटुंब निर्माण करायचे आहेत. म्हणजे जे कुटुंब आहेत त्यांना फक्त निर्माणकर्ते त्यांना स्वतः बनवायचंय. कशासाठी? हेल्थ, रिलेशन, करियर आणि मनी ह्या जीवनाच्या चारही क्षेत्रात त्यांची भरघोस, अतिउच्च प्रगती होईल या दृष्टीने आणि त्यांना तेवढं अंडरस्टँडिंग त्यांचं डेव्हलप करायचं आहे. म्हणजे त्यांना तेवढं नॉलेज, ज्ञान प्रदान करायचं आहे, की जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये हे चारही गोष्टी निर्माण होतील. 1000 कुटुंबांचा हा संकल्प आहे. आणि त्यामधील जी माता-भगिनी आहे, घरातील जी प्रमुख महिला आहे, तिला जर या सगळ्या गोष्टी कळाल्या, तर डाउन द लाईन त्यांचं पूर्ण घर, कुटुंब, परिवार किंवा जेवढे पण व्यक्ती आहेत संपर्कात येणारे, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतील. म्हणून त्या महिलांचं सबलीकरण माता-भगिनींसाठी हा प्रोग्राम आहे. बंधू-बांधवांसाठी सुद्धा आहे. परंतु कुटुंब मोस्टली आम्ही फोकस करतोय कुटुंबासाठी, फॅमिलीसाठी आणि ह्या प्रत्येक मोस्टली 1000 कुटुंबांना एका 3 स्टार हॉटेलमध्ये आम्हाला प्रोग्राम करायचा आहे. राइट? आणि तो सुद्धा त्यांना अर्थार्जन करून देऊन, तेवढा मोठा पोटेन्शियल आणि संकल्पना यामध्ये आहे. तर जीवनाचे हे 4 क्षेत्र इथून पुढे कुठेतरी वहीत लिहून ठेवा. HRCM हेल्थ, रिलेशन, करियर आणि मनी याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. जर तुमच्या घरात लहान बालक असतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे फार महत्त्वाचं ठरेल किंवा त्यांना पण उपयोग होईल ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या जीवनामध्ये लवकरात लवकर करियर सेट करण्यासाठी किंवा मार्गदर्शन तुम्ही देऊ शकाल, जर हे सगळं ज्ञान तुम्ही ग्रहण केलं तर. राइट? याच्याविषयी अजून काही अनाउन्समेंट आहेत. अ, नंतर आपण यावरही डिस्कस करणार आहोत. ओके. आता आपण एका फार महत्त्वाच्या गोष्टीविषयी चर्चा करणार आहोत आणि धिस इस व्हॉट कॉल्ड इमोशन. इमोशन. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा पहिला रूल आहे. लाइक अट्रॅक्ट्स लाइक, वेअर फ्रिक्वेन्सी मॅचेस अट्रॅक्शन हॅपन. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? ज्या तुमची चेतनाचा स्तर आहे, जी तुमची तरंग आहेत, हे ज्यावेळेस मॅच होतात, अट्रॅक्ट होतात, त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आकर्षित होतात. आणि कायम लक्षात ठेवा, विनाकारण काहीही घडत नाही. हा आपला भ्रम आणि समज आहे, की माझ्या जीवनात हे अचानक घडलं. अचानक काही नाही घडत. तुम्ही हे प्लॅन केलेलं आहे. आता बऱ्याच व्यक्ती असं म्हणतील, की मी कसं काय फेल्युअर प्लॅन करू? मी अपयश कसं काय प्लॅन करू? तुम्हीच ते प्लॅन केलेलं आहे. ज्या 5 सेन्सेस आहेत. हा चॅप्टर फार मोठा होत जाईल आता. परंतु स्टेप बाय स्टेप आपल्याला डिव्हाईड करायचंय. तरी पण अंडरस्टँडिंगसाठी फक्त सांगतो, ज्या 5 सेन्सेस आहेत, याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. स्पर्श, रूप, रस, गंध आणि ध्वनी हे जे ह्या वस्तूंचं, विषयांचं जे आकलन व्हायचंय. स्पर्श म्हणजे त्वचा, रूप म्हणजे डोळे, रस म्हणजे जिव्हा, गंध म्हणजे ज्याच्याने आपण सुगंध घेतो, नाक आणि ध्वनी, कान. स्पर्श, रूप, रस, गंध आणि ध्वनी हे जे पंच ज्ञानेंद्रिय आहे, याच्याने आपल्याला विषयाचं ज्ञान होतं आणि ह्या गोष्टी आपण ग्रहण करतो. तर तुम्ही आतापर्यंत जे पण काही पाहिलं असेल आणि बाकी काही पाहिलं नसेल, तर कमीत कमी टेलिव्हिजन तर पाहिलं असेल. टीव्ही, सीरियल, मालिका, मूव्हीज हे जे काही पाहिलं याच्याने सुद्धा प्रोग्रामिंग होतं.
जे न्यूजपेपर तुम्ही वाचतात, यामध्ये ज्या बातम्या दिलेल्या आहेत, बातम्या, या पॉझिटिव्ह नाहीयेत, या निगेटिव्ह आहेत. जर निगेटिव्ह असतील तरच तो पेपर त्याचा खप वाढेल, त्याची विक्री वाढेल. म्हणून त्यांना बातम्या तशाच त्याला हेडलाईनमध्ये सुद्धा देतात किंवा अ, ज्याला म्हणतात ना, की आजच्या ठळक बातम्या, ठळक हायलाइट्स. जर आता चांगल्या बातम्या ह्या हायलाइट नाही होऊ शकत आणि जरी असल्या तरी आता मनाचा हा स्वभाव झालेला आहे. न्यूजपेपर, वर्तमानपत्र वाचताना पहिल्यांदा हेडलाईन ज्या आपण वाचतो ना, तर त्या हेडलाईन वाचण्यामागे सुद्धा हाच उद्देश असतो, की कुठे काय घडलेलं आहे, पण वाईट, चांगलं नाही. म्हणून याच्याने प्रोग्रामिंग निर्माण होतो. जरी तुम्ही जाणीवपूर्वक करत नसाल, अजाणतेपणी तुमच्याकडून ह्या गोष्टी घडतात आणि सोशल मीडियाचं जे ॲडिक्शन झालेलं आहे. पूर्वी 55 इंची, 32 इंची हा टीव्ही होता, टेलिव्हिजन होता एखाद्या व्यक्तीला एका जागी बसवून ठेवण्यासाठी. परंतु आता त्याची आवश्यकता नाही. आता फक्त तो 5 इंची किंवा 6 इंची स्क्रीन आहे ना, हा पुरेसा आहे. या एवढासा याच्याने व्यक्ती आता बांधला गेलेला आहे. त्यामुळे हे सगळं प्रोग्रामिंग होतंय आणि ज्या व्यक्तींनी याचा रिसर्च केलेला आहे ना, हे सगळे इंटेलिजंट व्यक्ती यांना सायकॉलॉजी माहिती आहे. यांना त्यांची मानसिकता म्हणा किंवा मानसशास्त्र यांना माहिती आहे. त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्यामध्ये उदाहरणार्थ जो विचार तुम्ही करत आहात ना, म्हणजे इतर मनुष्य, इतर व्यक्ती जे विचार करत आहेत, हे विचार सुद्धा काय करायचे हे सुद्धा टेलिव्हिजन त्यांना दाखवतंय. चर्चा काय करायची आज दिवसभरात, एकतर ते वर्तमानपत्र किंवा त्या बातम्या, न्यूज याच्यावर ठरलं जातं. राइट? आणि 90% व्यक्ती ह्याच गोष्टींना फॉलो करतायत आणि त्याच्यामुळे ते प्रोग्राम होतं. या जीवनामध्ये विनाकारण काहीही घडत नाही. परंतु जर ही गोष्ट आपल्याला समजत असेल, तर ही गोष्ट सुद्धा तितकीच सत्य आहे. जर विनाकारण काही घडत नाही, तर माझ्या यशासाठी मी कारणीभूत आहे. माझ्या यशासाठी, माझ्या जीवनामध्ये सक्सेस, हॅपीनेस, हेल्थ, वेल्थ जर मला प्राप्त करायचं असेल, तर याच्यासाठी मी कारणीभूत आहे. मी रिस्पॉन्सिबल आहे. मग मी असे कुठले साधन, सामग्री याचा उपयोग करू शकतो, असं कुठलं ज्ञान प्राप्त करू शकतो, जेणेकरून माझ्या जीवनाचा सर्वांगीण विकास होईल, हे सुद्धा शक्य आहे. राइट? फक्त निगेटिव्ह, नकारात्मक गोष्ट नाही, तर याच्यात सकारात्मक सुद्धा आहे, पॉझिटिव्ह सुद्धा आहे. तुम्ही निर्माण करते आहात. आणि त्यासाठी हे वेगवेगळे टूल्स आहेत, ही साधनं आहेत. या साधनांचा जर आपण वापर केला, तर जीवनामध्ये प्रगती निश्चित आहे. आणि दुसरी गोष्ट, आनंदासाठी वयाची अट नाही. जे पण व्यक्ती 60 एंड अबोव्ह 60 वर्षाच्या पुढे असतील, 50च्या पुढे, 40च्या पुढे जे कोणी असतील, आता त्यांना वाटेल माझं तर वय झालं. पूर्वी हे 60व्या वर्षी वाटायचं, आता ते 40-45 मध्येच लोकांना वाटायला लागलंय. त्यांना ते फील होतं. परंतु इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ युअर एज वयाची मर्यादा नाही. कुठल्याही क्षणी तुम्ही जागृत होऊ शकता. कुठल्याही क्षणी. जब जागो तब सवेरा. त्या उक्तीनुसार ज्या क्षणी तुम्हाला हे जाणवेल, की माझ्या जीवनामध्ये मला परिवर्तन करायचं आहे, तुम्ही करू शकता. निर्माण करते तुम्ही स्वतः आहात. आणि हे प्रोग्रामिंग आपण करत आहोत, राइट? आता हा बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे आणि ह्या बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. वेअर फ्रिक्वेन्सी मॅचेस अट्रॅक्शन हॅपन. जे तुमच्या जीवनामध्ये आज घडतंय, ही फ्रिक्वेन्सी तुम्ही मॅच केलेली आहे. आता ही फ्रिक्वेन्सी मॅच करण्यासाठी फ्रिक्वेन्सी कशी मॅच होते याच्यासाठी पुन्हा 4 गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे फिलिंग. जे आपण मगाशी पाहिलं. फिलिंग म्हणजे जे भाव निर्माण होतात. फिलिंग. दुसरं आहे थॉट्स, जे विचार आपण करत आहोत. फिलिंग लिहून घ्या सगळ्यांनी जर हवं असेल तर किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये लिहा. एफ, एफ फॉर फिलिंग, टी फॉर थॉट्स, बी फॉर बिलीफ म्हणजे ज्याच्यावर विश्वास आहे. फिलिंग वेगळं आणि बिलीफ वेगळं. फिलिंग म्हणजे जे आपल्याला फील होतं, इमोशन, भाव आणि बिलीफ म्हणजे ज्याच्यावर आपला विश्वास आहे. थॉट्स म्हणजे जे आपले विचार आहेत. विचार हे टेम्पररी आहेत. विचार बदलू शकतात. पण बिलीफ
हे परमनंट आहे. एकाच प्रकारचा विचार पुन्हा, 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 पुन्हा करून तो बिलीफ स्ट्रॉंग होत जातो. एखाद्या व्यक्तीला फॉर एक्झाम्पल जॉबमध्ये असेल कोणी आणि जॉब करत असताना त्या व्यक्तीला वाटतं, की आता इथं माझी ग्रोथ नाहीये, राइट? हा त्याचा एक विचार झाला किंवा इथं प्रगती होऊ शकणार नाही किंवा होईल का? हा विचार झाला. परंतु ओव्हर द पिरियड ऑफ टाईम हा जर विचार सतत करत राहिला, तर काय होईल माहिती तो बिलीफ बनेल, तो विश्वास बनेल आणि जर एकदा हा दृढ विश्वास झाला, तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन नकारात्मक दिशेनेच होईल, राइट? नकारात्मक दिशेने परिवर्तन होण्यासाठी बिलीफ कारणीभूत आहे. याचं अजून एक उत्तम उदाहरण आहे. काही व्यक्तींना वेट लॉस करायचा आहे, ओबेसिटी वजन जास्त वाढलंय आणि ते कमी करायचंय, रिड्यूस करायचंय. आणि त्या व्यक्तीने पूर्ण प्लॅन घेतलेला आहे. जिममध्ये जाऊन पैसे जमा केलेले आहेत, फीज पे केलेली आहे, रुपये भरलेले आहेत. परंतु आता 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फिलिंग पाहिजे आतून, अंतर्मनातून भाव पाहिजे. आता फक्त विचार आला वजन कमी करायचंय, परंतु विश्वास काय आहे, की मी नाही करू शकत. आणि चौथी गोष्ट आहे यामध्ये ॲक्शन, कृती. FTBA फीलिंग, थॉट, बिलीफ, ॲक्शन. फीलिंग, थॉट, बिलीफ विश्वास आणि ॲक्शन म्हणजे कृती. आता त्या व्यक्तीला स्वतः माहिती आहे, की मी पहाटे नाही उठू शकत. याच्यावर त्याचा विश्वास आहे. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम इतक्या वर्षांपासून त्याने जे कार्य केलेलं आहे किंवा जे दिनचर्या केलेली आहे त्याच्यानुसार त्याला पण माहिती आहे, की या गोष्टी होत नाहीयेत. जर बिलीफ नाही, ॲक्शन नाही आणि फीलिंग नाही, भाव सुद्धा नाहीत, फीलिंग आतून फील होणं गरजेचं आहे ना, ते सुद्धा नाहीये. विश्वास नाहीये आणि कृती नाहीये आणि फक्त विचार आहे. मग कितीही अफर्मेशन लिहिले तरी त्या गोष्टी घडणार नाहीत. राइट? मग याच्यासाठी ह्या 4ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे. कुठली? ज्याला फिलिंग म्हणतात. फिलिंग म्हणजेच काय? आता आपण फिलिंग विषयी थोडंसं बोलूया. याला इमोशन म्हणतात. इमोशन, इमोशन, फिलिंग, राइट? काही फिलिंग आनंदीदायक आहेत आणि काही फिलिंग दुःखी आहेत. जे आनंदी फिलिंग आहेत, याच्याने काय होईल? चेहऱ्यावर स्मित हास्य येईल, राइट? हां, जरा सगळ्यांनी स्मित हास्य करा. जर तुम्हाला मोबाईलमध्ये दिसत असेल, तर स्मित हास्य करा. येस. आणि दात दिसणं फार महत्वाचं आहे. याला स हास्य म्हणतात आणि बाकी स्मित म्हणजे काय? दात न दिसता फक्त ओठ रुंद करणे. असं स्मित हास्य काही कामाचं नाही. जरा खळखळून हसणं गरजेचं आहे. का हसणं गरजेचं आहे? इमोशन जागृत होतील याच्याने. आपण अजून काही प्रयोग करणार आहोत पुढे, जेणेकरून तुम्हाला अजून डिटेलमध्ये ह्या काही गोष्टी समजतील. तर स्मित हास्य इमोशन निर्माण करतात आणि एखाद्या व्यक्तीला जर काही संकट किंवा प्रॉब्लेम असेल, तर काय होतं? आपोआप चेहरा लटकलेला असतो. म्हणजे असं म्हणतात ना, काय 12 वाजलेत वाटतं. चेहऱ्यावर 12 वाजलेले आहेत. असा जो भाव असतो ना, तो कसा, की आता हे मला पण ॲक्शन करता येणार नाही, परंतु असे सुद्धा व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. आणि काही व्यक्ती तर असे दिसतात, की त्यांचा कदाचित तो पॅटर्नच झालेला आहे, पॅटर्न. आता या 2 गोष्टी महत्त्वाच्या. पॅटर्न हा टेक्निकल वर्ड आहे आणि दुसरा एक वर्ड आहे साध्या सरळ सोप्या भाषेत जर बोलायचं सवय, हॅबिट. सवय, राइट? काही व्यक्ती सवयीने आदत से मजबूर है. आदत, सवय. आणि काही व्यक्ती पॅटर्न, हे पॅटर्न समजून घेतात आणि त्यानुसार कार्य करतात. आणि आजचा हा जो प्रोग्राम आहे, हा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पॅटर्न ठरवण्यासाठी फार उपयोगी ठरेल. पॅटर्न. आता आपल्याला एक स्टेप अहेड जायचंय, पुढे जायचंय. तर धिस इज व्हॉट कॉल्ड इमोशन. इमोशनचा अर्थ काय होतो? हे पण फार इंटरेस्टिंग आहे. इमोशन, एनर्जी. एनर्जी म्हणजे काय? ऊर्जा शक्ती. एनर्जी इन मोशन. मोशन म्हणजे काय? गतिमान. जिथे ऊर्जा शक्ती गतिमान होते, त्याला इमोशन म्हणतात. मग आता ऊर्जा शक्ती 2 पद्धतीने गतिमान होते. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह.
या सुद्धा ऊर्जा शक्तीच आहेत. एक स्क्रीन मी तुमच्या बरोबर शेअर करतो जस्ट नाऊ. ओके. हे व्हिजिबल आहे का स्क्रीनवर? दिस इज व्हॉट कॉल्ड इमोशन. आता जे सीनियर स्टुडंट्स आहेत, जे सीनियर विद्यार्थी आहेत, त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत, राइट? दिस इज व्हॉट कॉल्ड इमोशन. याच्याविषयी मी बोलतोय आणि दिस इज व्हॉट कॉल्ड फीलिंग. याला फीलिंग म्हणतात, याला भाव म्हणतात. आता जे ही पहिल्या क्रमांकावर जी मुलगी आहे, हिचा इमोशन कसा आहे? आनंदी, हॅपी, राइट? आता ह्या 4 बालकांमध्ये किंवा ह्या 3 बालकांमध्ये यांच्यापैकी जर तुम्हाला विचारलं, की कुठला बालक तुम्हाला पाहता क्षणी असं वाटेल, म्हणजे समजा ही लहान बालक आहेत, लहान मुलं किंवा लहान बालिका, मुली आहेत छोट्याशा आणि 1-2 वर्षाच्या, 3 वर्षाच्या ह्याच्यातील कुठल्या बालकाला तुम्हाला उचलून घ्यावंसं वाटेल, की ज्याच्यावर प्रेम करावंसं वाटेल अंतर्मनातून, जसं आई आपल्या मुलांवर प्रेम करते ना? हां, सर्वांनी चॅट बॉक्समध्ये लिहा 1, 2 का 3? आता याच्यात बरेच प्रकार आहेत. या 6 विषयी बोलू आपण. 1, 2, 3 हा 4, 5 आणि 6. म्हणजे एकाचं इमोशन आहे आनंदी, हॅपी. एकाच आहे अफ्रेड, घाबरलेला व्यक्ती, घाबरलेला मुलगा किंवा भीती. एकाचा आहे अपराधीपणाची भावना आणि 5वा आहे अ, 4था आहे जो काहीतरी चूक केलेली आहे आणि त्यासाठी ही फील सॉरी. आणि 5वा आहे जेलस म्हणजे ईर्ष्या आणि 6वा आहे दुःखी, सॅड. राइट? याच्यातील कुठल्या बालकाला उचलून घ्याल? आणि विचार करा, हा बालक तुम्ही स्वतः आहात. तुमच्या अंतर्मनामध्ये हा बालक आहे. आता तुम्ही मला सांगा, याच्यातील कुठलं इमोशन तुम्ही जागृत कराल? हां, सगळ्यांनी जरा चॅट बॉक्सचा वापर करा. थोडंसं लिहा. हे लिहिणं गरजेचं आहे. ही ॲक्शन फ्रिक्वेन्सी आहे आणि हे आपल्याला प्रात्यक्षिक करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6 याच्यातला कुठला व्यक्ती, कुठलं बालक आवडेल? आणि फार डिफिकल्ट नको करायला, तर 1, 2, 3 या तिघांपैकी कुठला व्यक्ती आवडेल? आणि हा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक बालक वेगवेगळ्या इमोशनमध्ये आहे. मी ते पुढे दाखवीन तुम्हाला. परंतु टाइम बिंग 1, 2 आणि 3 याच्यातील कुणाला प्रेफरन्स द्याल तुम्ही? टाइप करायचंय 1, 2 आणि 3. हां, 1, 2 नंबर लिहू शकता फक्त. हां. येस. राइट. हे तुम्हाला पण माहिती आहे, की जर असं इमोशन असेल, तर मी स्वतः त्या व्यक्तीला प्रिफर करेल. मग जर तुम्ही अशा व्यक्तीला प्रिफर कराल, तर ज्यावेळेस तुम्ही जीवन जगत आहात किंवा सेलिब्रेट करत आहात किंवा दररोजचं दैनंदिन जीवन आहे, तर त्यामध्ये तुमची स्थिती काय असायला हवी? पण बरेचसे व्यक्ती एकतर ह्या भावनेत असतात. कोणी दुःखी आहे, कुणामध्ये खूप ईर्ष्या आहे, की अ, घरामध्येच, कुटुंबामध्येच जर असेल तर, देराणी असेल, जेठाणी असेल, नणंद असेल किंवा सूनबाई असेल किंवा सासूबाई असतील, सासरे असतील, मुलगा असेल किंवा अजून वेगवेगळे जे रिलेशन आहेत, यामध्ये ईर्ष्या हा जो गुणधर्म आहे, हा जास्त पॉपअप होतोय सध्या, राइट? किंवा कोणी दुःखी असेल एका छोट्या-छोट्या गोष्टींवरून, कोणी फक्त चहा दिली नाही म्हणून नाराज असेल किंवा त्यांच्या आवडीचा पदार्थ दिला नाही म्हणून दुःखी असेल, राइट? आणि त्यानंतर काही क्रोधी असतील, काहींना बोर होत असेल. आता हे जे काही मी तुम्हाला दाखवतोय याच्यावर आपल्याला एक्सरसाइज करायची आहे. डाउन द लाईन डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. जे सीनियर स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हे पुन्हा एकदा रिव्हिजन आहे. पण हे पुन्हा, 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 पुन्हा शिकणं गरजेचं आहे. दिवसभरातून कितीतरी वेळा ह्या फीलिंगमध्ये असाल, टायर्ड, कंटाळा आलेला आहे, राइट? किंवा काही व्यक्तींना बोर झालेलं आहे. काही व्यक्तींना ओशाळवाणं वाटत असेल. आता याच्यात दोन्ही प्रकारचे फीलिंग आहेत. एक आनंदी पण आहे आणि एक दुःखी पण आहे. राइट? ओके. तर अप्रॉक्सिमेटली हे किती आहेत? 16 फीलिंग आहेत.
हां. आणि याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. राइट? ओके. इथपर्यंत सर्वांना कळतंय का? आपण जी पण काही चर्चा केलेली आहे आणि ठीक आहे, हे पण नॉट नेसेसरी की पहिल्याच क्षणात सगळं समजायला हवं. परंतु पुन्हा, 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 पुन्हा याचा सतत अभ्यास आणि सराव करणं गरजेचं आहे. राइट? आणि ह्या गोष्टी आता आपण डिटेलमध्ये, डेप्थमध्ये पाहत आहोत, शिकत आहोत. आणि याच्याने तुमच्या लक्षात येईल, की जीवन जगताना म्हणजे दिवसभरामध्ये आपलं जे थिंकिंग पॅटर्न आहे, थिंकिंग पॅटर्न विचार करण्याची जी पद्धत आहे, ही का बदलत जाते? का? कारण हम आदत से मजबूर है. आदत इंसान पहले कुछ आदतें बनाता है, बाद में आदतें इंसान को बनाती है. राइट? आदतें इंसान को बनाती है. सवयी माणसाला घडवतात. आता हे जे इमोशन तुम्ही पाहिलेत ना, हे इमोशन हा ऍक्च्युली लाईव्ह सेशन हवा, ज्यामध्ये प्रश्नोत्तर करता येतील. परंतु समहाऊ ओके, प्रश्नोत्तर करायचे का? येस ओर नो असं जरा टाइप करा. कम्युनिकेशन करायचं आहे का? चर्चा करायची आहे का? का फक्त मीच बोलू आणि तुम्ही फक्त श्रवण कराल? येस, ओके. हां, व्हेरी गुड. तर मी पुन्हा एकदा किती व्यक्तींना वाटतंय चर्चा करायला हवी? जस्ट अ मिनिट हां. ओके, व्हेरी गुड. अच्छा, 4-5 व्यक्तींना वाटतंय. येस, ओके. तुमच्यासाठी मी सेपरेट सेशन घेईल. बाकीच्या व्यक्तींना याच्यात हां, सगळ्यांनी लिहा जरा. येस हा शब्द तर लिहा कमीत कमी येस. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कुठल्याही सेशनला जर जेवढं जास्त शिकायचं असेल ना, तर व्हिडिओ ऑन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु कसं, जर तुम्ही पूर्णपणे तयार असाल तर, राइट? हे करणं फार, फार, फार महत्त्वाचं आहे. इमोशन जागृती करणं फार महत्त्वाचं आहे, राइट? ओके, व्हेरी गुड. जस्ट अ मिनिट. ओके. तर येस. ओके, व्हेरी गुड. हां, काही मान्यवर व्यक्ती आहेत, जे पूर्ण तयार होऊन बसलेले आहेत. व्हेरी गुड. आणि त्यातले काही सीनियर आहेत, अतिशय सीनियर. परंतु एज इज नो लिमिट. शरीराचं वय नसतं. मग वय कशाचं असतं? अंतर्मनाचं आणि अंतर्मनाने हे सगळेजण तरुण आहेत. व्हेरी गुड. ओके. तर आता एक प्रश्न मी विचारतो सर्वांना. इमोशन तर जीवनामध्ये संकट आणि समस्या किंवा अपॉर्च्युनिटी संधी निर्माण झाल्यानंतर इमोशन निर्माण होतात की नाही होत? म्हणजे इमोशन निर्माण होण्यासाठी, फीलिंग्स किंवा भाव निर्माण होण्यासाठी संधी पाहिजे, दुःख पाहिजे, ऑब्स्टॅकल पाहिजे, अडी-अडचणी पाहिजे, तर इमोशन निर्माण होतात का? कुणाला उत्तर देता येईल? येस, बोला, बोला. होतात सर. हां, व्हेरी गुड. राजकुमार माने सर म्हणतात, की अपॉर्च्युनिटी संधी जर निर्माण झाल्या, तर इमोशन निर्माण होतात. हां, सीताराम सर तुमचं काय म्हणणं आहे? असे यायला पाहिजे, संधी यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीची. ओके. जे पाहिजे ना. राइट, व्हेरी गुड. स्वाती कोल्हे मॅडम किंवा रजनी मॅडम, तुम्हाला काय वाटतं? हो सर, येतात. हां, म्हणजे हे बघा एक समजून घ्या, की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर गुड न्यूज आली, चांगली बातमी आली, तर इमोशन निर्माण होतील अ, का नाही होणार? म्हणजे इमोशन निर्माण करण्यासाठी संधी पाहिजे. इमोशन निर्माण होण्यासाठी दुःख पाहिजे. म्हणजे दुःखाच्या फिलिंग होतील, जेलसी होईल किंवा हॅपीनेस येईल किंवा अँगर येईल, क्रोध येईल, राइट? किंवा बोर होईल, टायर्ड होईल. एखादा व्यक्ती फिरायला गेला आणि तिथं कोणी त्याच्या ओळख परिचयाचं नाही, एखाद्या लग्न कार्यात. तर तिथं त्या व्यक्तीला कसं फील होतं, की बोर फील होतं, राइट? लक्षात येतंय का? हां, बट सर आता आम्ही शिकलोय ना, तर आता असं नाही होत बरं का. येस, व्हेरी गुड. हां. धिस इज व्हॉट द राइट आन्सर.
आता असं नाही होत. थोडंफार जरी हे झालं तरी लगेच आम्ही रिटेन होतो आमच्या आहे त्या मूळ ह्याच्यामध्ये, की नाही, नाही हे असंच असलं पाहिजे. येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर ओके. थँक यू मॅडम, थँक यू. रजनी मॅडम तुमचं काय म्हणणं आहे? आणि सगळ्यांनी कम्युनिकेशन करा, पार्टिसिपेशन करा. हे तुमच्यासाठी आहे. जो व्यक्ती पार्टिसिपेट करेल त्याला अजून सर काही गोष्टी बोलता नाही येत मला. हां. तुम्ही श्रवण करा मॅडम. पण येस किंवा नो एवढंच म्हणा. इमोशनसाठी परिस्थिती कारणीभूत आहे किंवा नाही? नाही सर. व्हेरी गुड. ठीक आहे. याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही स्वतः आहात. म्हणजे एक हो लाईव्ह सर. एक्झाम्पल राइट? ओके. पुढे आपलं ज्यावेळेस काही शेअरिंग करता येईल त्यामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. ओके रजनी मॅडम तुमचं काय म्हणणं आहे? नमस्कार, जय गुरुदेव. जय गुरुदेव. परिस्थितीने माणूस इमोशनाच्या वशीभूत होतो किंवा नाही? म्हणजे इमोशनसाठी परिस्थिती कारणीभूत आहे किंवा नाही? असा प्रश्न आहे आहे. आहे ना. राइट. ओके. व्हेरी गुड. खूप छान. थँक यू. काळूराम सर तुम्हाला काही सांगायचंय? हां, बोला, बोला. सर पर सर परिस्थितीमुळेच आपल्याला संधी मिळते आणि त्याच्यावर आपण हे करू शकतो, कार्य करू शकतो. येस, येस, येस. व्हेरी गुड. ओके, ठीक आहे. काही हरकत नाही. खूप छान. अजून कुणाला काही शेअरिंग करायचंय, बोलायचंय? हां. अ, म्हणजे हा प्रश्न फार महत्वाचा आहे आणि याच्याने आतापर्यंतचे जे अंडरस्टँडिंग असेल हे सगळे बदलतील. जर तुम्ही ही एक गोष्ट समजून घेतली तर, राइट? परिस्थिती व्यक्तीच्या जीवनामध्ये कारणीभूत आहे किंवा नाही याच्यावर आपण चर्चा करत आहोत. राइट? ओके, व्हेरी गुड. आता याच्यासाठी आपण काही उदाहरण पाहूया. परंतु हे जे मी इमोशन आता आपण जे स्नॅप्स पाहिले, हे पिक्चर पाहिले, याच्यातून काय होतं, हे जे वेगवेगळे इमोशन आहेत. तर एक काम करा, सर्वांनी इमोशन वहीमध्ये इमोशन लिहून काढा. इमोशन लिहून काढा. एक कृती करूया. प्रॅक्टिकल वर्कशॉप आहे हा. प्रॅक्टिकल कृती करावी लागेल. राइट? तर सर्वांनी इमोशन लिहा. 1 मिनिटाचा वेळ आहे फक्त, जास्त नाही. परंतु हे करूया, कृती करूया. सर्वांना क्लिअर आहे का? हे लिहायचंय आपल्याला. सगळ्या कृती लिहून काढा. इमोशन लिहून काढा. हे इमोशन लिहिणं फार, फार गरजेचं आहे. जसं की आता आपण पाहिलं राग ही सुद्धा एक कृती इमोशन आहे किंवा शांतता ही एक इमोशन आहे. ज्याला काम म्हणता येईल, राइट? अँगर, काम, काम म्हणजे शांती. ह्या सगळ्या इमोशन आहेत. जसं की हॅपी आणि सॅड, आनंदी आणि दुःखी ह्या इमोशन आहेत. अशा 10 इमोशन लिहून काढा. हे लिहिणं गरजेचं आहे. 10 इमोशन लिहा. हे लिहिणं गरजेचं आहे. याच्याने खूप फायदा होईल. मी पण सांगेल तुम्हाला, परंतु तुम्ही आधी लिहून काढा. आणि लिहून झाल्यानंतर फक्त चॅट बॉक्समध्ये येस एवढं लिहा, की लिहून झालेलं आहे. हे कृती करणं का महत्वाचं आहे, की जेणेकरून ते सबकॉन्शियस माइंडमध्ये रिइम्प्रिंट होईल आणि एक नवीन गोष्ट शिकायला मिळेल.
ओके, व्हेरी गुड. सर्वांनी लिहायचं आहे. ओके, व्हेरी गुड. 10 इमोशन प्रत्येकाने लिहिलेले आहेत, राइट? ओके, व्हेरी गुड. आणि याच्यात हे सुद्धा तुम्हाला सायंटिफिक कळेल आता, की सायंटिफिक रिझन मिळेल याचं, की आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी का घडतायत. आणि मगाशी मी जे बोललो, की आदतें इंसान को बनाती है. इंसान पहिले कुछ आदतें बनाता है, बाद में आदतें इंसान को बनाती है आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. याच्यावर पहिल्यांदा आपण थोडासा रिसर्च करूया, समजून घेऊ आधी आणि त्यानंतर ह्या कृती आपल्याला प्रत्यक्ष करायच्या आहेत, राइट? आता ज्या पण काही कृती किंवा इमोशन तुम्ही लिहिलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? हे आपले स्वभाव आहेत, पॅटर्न, स्वभाव झालेला आहे, स्वभाव. काही व्यक्ती ज्यांना रागवण्याची सवय आहे, रागवण्याची, राइट? ते विनाकारण कुठल्याही गोष्टीवर रागवत राहतात, विनाकारण. काहीही झालं तरी. कारण हा त्यांचा पॅटर्न झालेला आहे, राइट? आणि ह्या पॅटर्नमुळे ती एकच गोष्ट पुन्हा, 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 पुन्हा करायला तयार होतात, राइट? जस्ट अ मिनिट. येस. येस. ओके. जसं की कोरोनाचा जर काही पिरियड पाहिला, तर ह्या पिरियडमध्ये, ह्या काळामध्ये सुद्धा काही अशा व्यक्ती होत्या, की फॉर एक्झाम्पल माता भगिनी असतील, तर ज्यावेळेस त्या व्यक्तीला म्हणजे पुरुषांना घरी राहण्याची वेळ आली, त्यावेळेस त्यांना ते पॅटर्न जाणवायला लागले आणि त्यांच्या कंप्लेंट किंवा तक्रारी कशा स्वरूपात असायच्या, की हे घरात आहे ना, तोपर्यंत सारखी चिड करतात किंवा सारख्या काही गोष्टी मागतात. कधी एकदा यांचं ऑफिस चालू होईल, कधी हे एकदा कामाला जातील, राइट? आणि घरात असल्यानंतर ते पॅटर्न ते दिसायला लागतात. कारण इतर वेळेस ते दिसत नाहीत, राइट? आणि ह्या गोष्टी बऱ्याच वेळा घडलेल्या आहेत. बऱ्याच व्यक्तींच्या म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये अशा गोष्टी त्यांना प्रत्ययाला आल्या. स्त्री असतील किंवा पुरुष असतील, दोघांनाही एकमेकांच्या ह्या गोष्टी, ह्या पॅटर्न समजायला सुरुवात झाली. कधी ज्यावेळेस त्यांचा जे त्यांचा सहवास किंवा त्यांचा अभ्यास त्यांनी केला. उदाहरणार्थ अजून एक महत्त्वाची गोष्ट. अ, एक उदाहरण जर द्यायचं झालं, तर जे व्यक्ती मेडिटेशन करतात, ध्यान करतात किंवा वाचन करतात, त्या व्यक्तींना जर त्या व्यक्तींना जर संधी मिळाली, तर काय करतील ते? एखाद्या व्यक्तीला संडे किंवा कामाच्या दिवशी एखादी सुट्टी मिळाली, तर काय करतील ते? तर त्यांच्या सवयीप्रमाणे ते पुस्तक वाचन करतील किंवा ध्यान करायची त्यांना सद्बुद्धी सुचेल आपोआप, राइट? हे का होईल? कारण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम त्यांना त्या गोष्टीचा अभ्यास आहे. अभ्यास म्हणजेच काय? सवय. सवय आहे म्हणून ते त्या गोष्टी तशा करत राहतात. जे व्यक्ती विनाकारण क्रोधित आहेत, रागवतात, ते व्यक्ती काय करतील? विनाकारण कुठली घटना किंवा कुठली काही गोष्ट घडली, तर ते काय करतील? रागवायला सुरुवात करतील. राइट? अच्छा. अजून एक उदाहरण पाहूया. जर 3 व्यक्ती रस्त्याने चाललेले आहेत, 3 व्यक्ती रस्त्याने चाललेले आहेत आणि तेवढ्यात एखादा बंगला आणि त्या बंगल्याचा गेट ओपन झालेला आहे.
राईट? बंगल्याचा गेट म्हणजे एखादं घर आहे फार मोठं आणि तिथे दरवाजा ओपन झाला आणि त्या दरवाजातून एखादा कुत्रा, डॉबरमॅन किंवा अतिशय भयानक, अक्राळ-विक्राळ, मोठ्या स्वरूपाचा बाहेर आला आणि त्याने भुंकायला सुरुवात केली. तर 3 व्यक्ती आहेत. या तिघांच्या रिएक्शन कशा असतील? घटना तर समान आहे. मग रिएक्शन प्रत्येकाच्या समान असतील का वेगळ्या असतील? हे जरा येस किंवा नो लिहा. हे तुमचं हे तुमचं उत्तर तुम्हाला जीवनामध्ये पुढे नेण्यासाठी उपयोगी ठरेल. एकाच प्रकारची घटना, पण बाकीच्या व्यक्तींचं त्याच्यावर प्रतिक्रिया, रिस्पॉन्स कसा असेल? समान असेल का वेगळा असेल? आता बऱ्याच व्यक्तींनी असं लिहिलंय, की हां, काही व्यक्तींनी समान लिहिलेलं आहे, काही व्यक्तींनी वेगळा लिहिलेला आहे, राइट? हां. आता ही गोष्ट आपल्याला सुद्धा कळते, राइट? जर 3 प्रकारचे व्यक्ती आहेत, तर तिघांचा रिस्पॉन्स समान नाहीये. तिघांचा रिस्पॉन्स वेगवेगळा आहे. पहिला व्यक्ती इतका रागावेल, ओरडेल, "अरे कुणाचं कुत्रं आहे? त्याला कळत नाही का? रस्त्यावर असं कुत्रं सोडतात का? समजत आहे का? तुमच्यावर कंप्लेंट केली पाहिजे किंवा नगरपालिकेत कुत्र्याविषयी कंप्लेंट करून त्याला घेऊन जायला पाहिजे." जर कुणाला अपाय झाला, इजा झाली, तर असं तो तावातावाडे ओरडून, रागावून बोलेल. परंतु दुसरा जो व्यक्ती असेल तो म्हणेल, "किती क्यूट आहे हा डॉग." म्हणजे त्याला त्याच्यामध्ये कारण त्याच्या घरी कुत्रा आहे किंवा त्याच्या घरी एखादा पेट डॉग आहे, तर त्याला कसं वाटेल, की "अरे वाह! किती छान." किंवा तो त्याच्यावर माया करेल, ममता करेल. आणि ज्या व्यक्तींना ही सवय आहे, ते व्यक्ती तसं बिहेव करतात. त्यांना पाळीव प्राणी सुद्धा काही करू शकत नाही. राइट? परंतु तिसऱ्या प्रकारचे व्यक्ती असतील, ते काय करतील? निग्लेक्ट करतील. ते म्हणतील, "आधीच उशीर झालाय. कुठे याच्याकडे लक्ष द्यायचं? चला इथून पटकन निघूया." ते काय करतील? निग्लेक्ट करतील. हे 3 प्रकारचे रिस्पॉन्स आहेत. पहिला रागावेल, दुसरा त्याचा रिस्पॉन्स अगदी वेगळा असेल आणि तिसरा दुर्लक्ष करेल. आता तुम्ही मला सांगा, जर घटना एक आहे, प्राणी एक आहे, परिस्थिती एक आहे, काळ, वेळ सगळं काही एकच आहे. परंतु 3 व्यक्तींचा रिस्पॉन्स वेगळा का? आणि हे खरंच मनाने चिंतन करण्याचा विषय आणि सब्जेक्ट आहे, की असा पॅटर्न डेव्हलप कसं काय झाला? किंवा असा रिस्पॉन्स याला रिस्पॉन्स म्हणतात किंवा रिएक्शन कृती प्रतिसाद कसं काय निर्माण झाला? असा निर्माण होण्याचं कारण एकच आहे, की हे आहे संस्कार किंवा कल्चर किंवा अंडरस्टँडिंग म्हणजेच समज. ज्या व्यक्तीला जशी समज असेल, त्या पद्धतीने तो बिहेवियर करेल. म्हणून मी पुन्हा आपल्या पूर्वीच्या सेशनमध्ये सुद्धा मी ही गोष्ट सांगितलेली आहे, की समोरचा व्यक्ती आनंदी होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही आनंदी व्हाल. हा तुमचा भ्रम आहे. समोरच्या व्यक्तीवर जर तुमचा आनंद अवलंबून असेल, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीच आनंदी होऊ शकत नाही. या गोष्टीची गाठ बांधून घ्या किंवा अंतर्मनामध्ये रिइम्प्रिंट करा. तुमचा आनंद जर तुमच्या समोरच्या सभोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असेल, तर तुम्ही कधीच आनंदी होणार नाही. नॉट पॉसिबल. म्हणजे परिस्थिती, वस्तू काही व्यक्तींचं असं म्हणणं आहे, की जोपर्यंत Appleचा फोन, Apple म्हणजे Appleचा iPhone मिळत नाही, तोपर्यंत मी आनंदी होणार नाही. भ्रम आहे. कारण Apple फोन लॉन्च करत राहील. 13 आला, 14 आला, 15 आला आणि काही इतके अ, ज्यांना म्हणता येईल, की भोळे लोकं, अज्ञानी म्हणता येईल किंवा भोळे-भाबडे म्हणता येईल. त्यांना असं वाटतं, की ही वस्तू माझ्याकडे आल्याने मग मला आनंद निर्माण होईल. अरे शक्य नाहीये ते. आनंद वस्तूमध्ये नाहीये, आनंद तुमच्या आतमध्ये आहे. पण तो जागृत कसा करायचा? तर त्यासाठी हा पॅटर्न याचा अभ्यास करावा लागेल. वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती कधीही कुणाला बदलण्याचा प्रयत्न करू नका. हे शक्य नाही. त्या व्यक्तीचा जो पॅटर्न आहे तो त्याच पद्धतीने जीवन जगेल. हां,
त्या व्यक्तीला हँडल करण्याची सायकॉलॉजी मात्र तुम्हाला शिकता येईल. आणि ही जर तुम्ही सायकॉलॉजी शिकलात, तर जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. आता जी काही लिस्ट तुम्ही केलेली आहे, तर ह्या लिस्टमध्ये अ, कोणाला सांगता येईल का काय-काय आहेत तुमचे लिस्टमध्ये अनुभव, इमोशन? येस, अनम्यूट करून सांगा फक्त. काय-काय इमोशन लिहिलेले आहेत? जय गुरुदेव सर. हां, जय गुरुदेव सर. आनंदी, दुःखी, अरे वाह! व्हेरी गुड. हा, राग, लोभ, हां, शांत, क्रोध आणि येस. भित्रा, धाडसी. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. अजून कोणाला सांगायचंय? इमोशनचे काय-काय प्रकार आहेत? थोडंसं जरासं मननचिंतन करा. येस. हॅलो हां. सर. येस सर. गुड मॉर्निंग. नमस्कार सर. नमस्कार सर. सर कुटुंबातली व्यक्ती जर अचानक अ, एखादा आपली मुलगी म्हणा, मुलगा म्हणा, आपल्या अपेक्षेपेक्षाही जास्त उत्तीर्ण झाले किंवा मार्क घेतले, तर बरोबर. त्यावेळेस इमोशन होतं सर. अच्छा. असं. आणि गावातील व्यक्ती हे माणूस चांगला आहे म्हणून एखादा कार्यक्रम करून आपला सत्कार केलं, त्यावेळेस सुद्धा व्हेरी गुड. त्यावेळेस सुद्धा आनंद होतो. हो राइट? सर. कोणीतरी हो सर. चांगलं म्हटलं तर. हो ओके. सर. आणि आणि बऱ्याच कामाचे आपण स्वप्न बघितलो आणि ते काम अचानक जर ते काम झालं, तर हां. त्यावेळेस सुद्धा इमोशन होतंय. बरेच दिवस अडकलेलं काम जर झालं, राइट. त्यावेळेस सुद्धा इमोशन होतं. अगदी बरोबर आहे सर. परंतु इमोशन कुठले आहेत? आता ही गोष्ट तर आपण शिकलो, की अ, आता उदाहरणार्थ काही व्यक्ती इंग्लंडला फिरायला गेले, लंडनला किंवा बाहेरच्या काश्मीरला गेले, जम्मू काश्मीरला किंवा हिमाचल प्रदेशला गेले. तिथलं वातावरण आणि इथलं वातावरण खूप फरक आहे, राइट? तिथं हो जे सर. काही सौंदर्यसृष्टी आहे, तर इथला व्यक्ती जर तिथे गेले, तर तो काय म्हणेल, "वाह! मी जसं काही स्वर्गात आलोय किंवा इथे किती छान, किती प्रसन्न, किती आनंददायक वाटतंय." परंतु हेच वाक्य, उद्गार तिथं राहणाऱ्या लोकल व्यक्तीचे असतील का? स्थानिक व्यक्तीचे? नाही सर, नसणार. बरं मग काय डोंगर बदलले का? पर्वत बदलले का? झाडं बदलले? काय बदललं? आपलं मनाचा विचार बदलला सर. हां, आपण राइट? इथं सुद्धा ते आनंदी राहू शकतो इथं सुद्धा आपल्या मनात आलं तर. येस. तर हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे, की एखादा व्यक्ती जर कार्य करत असेल, उदाहरणार्थ थोर समाजसेविका कुणीही असतील, अ, मदर तेरेसा असतील. तर तुम्हाला काय वाटतं, यांना किती लोकांनी चांगलं म्हटल्यानंतर त्यांना आनंद होत असेल? नाही सर, ते लोकं चांगलं म्हणो किंवा न म्हणो, पण ते काम कंटिन्यू करीत राहणार त्याच्यातून त्यांना सक्सेस मिळेल. राइट. बट धिस इज व्हॉट द सेंटर पॉइंट ऑफ धिस डिस्कशन, की आनंदी राहणं हे जर व्यक्तीवर अवलंबून असेल, समोरच्या व्यक्तीवर जर हे अवलंबून असेल, की तो व्यक्ती जर मला आनंदी म्हणजे म्हणाला, "किती छान काम करता तुम्ही." आणि तर मला वाटत असेल, "येस, मी सक्सेसफुल झालो." तर हे खरं आहे का? नाही सर, असे तसे म्हणणारे बी आहेत आणि दुःखी म्हणणारे बी आहेत. मग जर राइट. त्यांच्यावर अनुभव असेल तर आपल्याला तसं नाही मिळणार. येस, येस. तर आपण हे स्वतः आनंदी राहिलं पाहिजे. मी जे काम करतो ते मला मान्य आहे म्हणजे अगदी मला बरोबर. अ, खात्री आहे. अगदी बरोबर. आता सीताराम सर शिक्षक हा त्यांचा पेशा आहे किंवा शिक्षक आहेत ते स्वतः. परंतु दर शनिवारी किंवा जे काही त्यांचं ठरलेलं असेल रुटीन, त्यानुसार त्यांना त्या शाळेत विद्यार्थ्यांकडे जाऊन डिस्कशन चर्चा करणं गरजेचं आहे किंवा त्यांना त्याच्यात आनंद पण मिळतो. परंतु हे बाय डिफॉल्ट आहे. लक्षात आलं? याला कर्तव्य पण म्हणता येईल, कृती पण म्हणता येईल. परंतु एक महत्त्वाची गोष्ट ही आहे, की हे आपल्यावर सर्वस्वी अवलंबून आहे. राइट? हे आपण ठरवतो स्वतः. तर आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की इमोशन किती प्रकारचे आहेत? म्हणजे तुम्ही किती प्रकारचे इमोशन लिहिलेत? जसं सीताराम सरांनी आता सांगितलं, की काही इमोशन आहेत आनंदी, काही आहेत दुःखी, काही भीती वाटणे हे सुद्धा एक इमोशन आहे किंवा ईर्ष्या, जेलस, द्वेष हे सुद्धा ईर्ष्या आहे किंवा बोर होणं, क्रोध येणं हे सुद्धा एक ईर्ष्या आहे किंवा एखादा व्यक्ती लाजिरवाणा असेल,
म्हणजे शायफुल असेल, हे सुद्धा एक इमोशन आहे. असं इमोशनची लिस्ट करायची आहे. तर असे कुठले कुठले इमोशन आहेत सर? आनंदी आणि दुःखी असे किती प्रकारचे इमोशन आहेत? सांगू शकता? हॅलो सर, आता आता जे सांगितले त्याच इमोशन आहेत सर. ओके, व्हेरी गुड. याच्यात मला वाटतं 100 पेक्षा जास्त इमोशन आहेत वेगवेगळे. मी याची लिस्ट Correct. पण करेन. परंतु मला मी लिस्ट भरपूर देईल. परंतु मला ते इमोशन हवेत जे आपण दिवसभरामध्ये अनुभवतो. आपल्या दिवसात. कारण आपल्याला दुसऱ्यांचं जीवन बदलायचं नाही. आपल्याला स्वतःचं जीवन बदलायचंय. लक्षात येतंय सगळ्यांना? Yes. ह्या इमोशनवर आपल्याला काम करायचंय, ज्याच्याने आपल्या जीवनात फरक पडणार आहे. दुसरा एखादा व्यक्ती आनंदी आहे किंवा तो धाडसी आहे, पण याच्याने माझ्या जीवनात काय बदल घडेल? काही नाही. मग दिवसभरात दैनंदिन दिनचर्येत मी काय करतो ते त्याच्यावर मला लक्ष द्यायचे, फोकस द्यायचे. ही एक्सरसाइज फार महत्वाची आहे. सगळ्यांना लक्षात येतंय? ओके. आता याच्यासाठी अजून एक उदाहरण देतो, की इमोशन ज्याला सवयी म्हणतो ना आपण इमोशन. उदाहरणार्थ काही व्यक्ती ड्रिंक घेतात, राइट? ह्या व्यक्तींना ड्रिंक घेण्यासाठी काय पाहिजे? कारण इंडिया मॅच जिंकली, तर येस, आज मी खूप आनंदी आहे, खूप उत्साही आहे आणि 4 मित्रांना ते गोळा करणार. अरे आज किती आनंदाचा दिवस आहे. मग काय करायचं? चला सेलिब्रेट करूया. मग सेलिब्रेट कसं करायचं? चला त्या हॉटेलवर जाऊ. राइट? असं डिस्कशन होतं, अशी चर्चा होते ना. एखाद्याचा वाढदिवस असेल, अरे आज तर पार्टी व्हायलाच पाहिजे. आज सेलिब्रेशन करायचंय, राइट? आणि सेलिब्रेशन करणार. परंतु हेच जर दुःखाची परिस्थिती असेल तर ते काय म्हणतील? "अरे आज इंडिया मॅच हारली बरं का. खूप वाईट वाटतंय मला. काय करायचं? चला मग जरा बसूया." दुःखामध्ये सुद्धा ते बसणार आणि आनंदाच्या क्षणी सुद्धा बसणार. याचा अर्थ काय होतो? की ही काय आहे? हॅबिट आहे, सवय आहे. लक्षात आलं सर्वांना? लक्षात येतंय? येस. ओके. आणि याच्यावर आपल्याला कार्य करायचंय. याच्यावर आपल्याला काम करायचंय. आपला रिमोट कंट्रोल आपल्याला स्वतः प्राप्त करायचा आहे. लक्षात येतंय? आणि धिस इज व्हॉट वी आर लर्निंग. आता आपण ते शिकतोय. तर याच्यासाठी पुन्हा एकदा एक महत्त्वाची गोष्ट करायची. काही टॉपिक आज आपण कव्हर करूया, काही उद्या करूया आणि हा डिटेलमध्ये असणार आहे आणि याच्याने जीवनामध्ये बदल घडणं फार महत्वाचं आहे. आणि आता तुम्ही फक्त आजच्या दिवसभरामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व्ह करा. दिवसभरात, की घरातील काही व्यक्ती असतील किंवा बाहेरील काही व्यक्ती असतील, तर ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये याचं जे बिहेवियर आहे, ते हा ज्या पद्धतीने वागतोय, हे कशावर अवलंबून आहे, याचा तुम्हाला बारकाईने अभ्यास करायचा आहे. जर कोणी दुःखी असेल किंवा आनंदी असेल, इव्हन एक गोष्ट सांगू साधी सरळ, एकदम सोपी. घरातील आई-वडील जरी डिप्रेशन मध्ये असतील किंवा चिंता करत असतील, तर तुम्हाला काय वाटतं मुलं सुद्धा चिंता करतील? 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा बालक असेल, तर ते चिंता करतील? ते चिंता नाही करणार. त्यांना काय करायचंय? त्यांना जस्ट खेळायचंय. त्यांना आनंद घ्यायचा आहे. त्यांना सेलिब्रेट करायचंय. त्यांच्यासाठी भातुकलीचा तोच खेळ किंवा वही, पेन, पेन्सिल जे काही असेल ते त्यांचं कार्य करत राहतील. इव्हन त्यांची गाडी असेल किंवा ज्या पण कार्यात ते बिझी असतील स्वतःला, ते आनंदी असतील. याचा अर्थ काय होतो, की आपला आनंद, आपला दुःख किंवा आपला स्ट्रेस, आपलं इमोशन हे आपल्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये, नियंत्रणात आहे. परंतु आपण काय करतो? परिस्थिती किंवा व्यक्ती किंवा घटना यांना कारणीभूत, यांना आपण म्हणतो की याच्यामुळे माझ्या जीवनात हे दुःख आहे, याच्यामुळे माझ्या जीवनात आनंद निर्माण झालेला आहे, राइट? बरं, ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या ठीक आहे, चांगल्या गोष्टी आहेत की कुणीतरी आपल्या जीवनामध्ये कॉन्ट्रीब्युट करतंय. परंतु काही कारणास्तव जर तो व्यक्ती कॉन्ट्रिब्यूट करू शकत नसेल, तरी सुद्धा आपण
आपण आपला जो वेव्हज आहेत, तरंग आहेत, चेतना आहे, चेतनेचा जो स्तर आहे, जी फ्रिक्वेन्सी आहे, ती अति उच्च करणं गरजेचं आहे. आनंदी फ्रिक्वेन्सी असेल तर आनंद निर्माण होईल. दुःखी फ्रिक्वेन्सी असेल तर संकट आकर्षित होतील. हा अगदी साधा, सरळ, सोपा नियम आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्समध्ये लिहा फक्त. जर कळालं असेल तर येस लिहा. हे लिहिणं गरजेचं आहे. हे सबकॉन्शियस माइंडमध्ये रिइम्प्रिंट होईल, की येस मी याच्यावर येस लिहिलं होतं. आणि कशासाठी येस लिहिलं होतं? तर याच्यासाठी लिहिलं होतं, की माझे तरंग मी वाढवू शकतो. माझी फ्रिक्वेन्सी मी वाढवू शकतो. घरात जर एखादा व्यक्ती दुःखी असेल, आजारी असेल, तर त्याला सुद्धा तुम्ही सांगू शकता. कधी-कधी सरळ भाषेत सांगितलं तर कळत नाही. परंतु वेगळ्या भाषेत सांगावं लागतं, की माझ्या जीवनात जे काही घडतंय त्याला मी कारणीभूत आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचं लोन, लोनसाठी अप्लाय केलेलं आहे आणि लोन रिजेक्ट झालं. रिजेक्ट झालं तर थोडंसं दुःख होईल, राइट? या जगामध्ये 100% कोणीही परफेक्ट नाही. रिजेक्ट झालं तर अंतर्मनात थोडंसं दुःख होईल. परंतु पुढच्या क्षणी जर त्या व्यक्तीला ह्या गोष्टीची जाणीव असेल किंवा ह्या गोष्टीची समज असेल, हे ज्ञान असेल, तर तो व्यक्ती म्हणेल, दुःखी होऊन काय करायचं? लेट्स सेलिब्रेट. काय करायचं? डबल हॅपीनेस, आनंदी. कॉंग्रॅच्युलेशन. स्वतःला कॉंग्रॅच्युलेशन म्हणायचं. ह्या बँकेपेक्षा चांगली बँक माझ्या जीवनामध्ये साकार होणार आहे किंवा माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे. हे कुणाला सांगायचंय? स्वतःला सांगायचंय. याला फ्रिक्वेन्सी रेज करणं म्हणतात. आता उदाहरणार्थ, मगाशी मी जे लहान बालकांचे, बालिकेंचे छोटे-छोटे लहान मुलांचे इमोशन दाखवले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव दाखवले. तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे, की जर मी आनंदी राहिलो किंवा मला जर आनंदी बालक उचलून घ्यावंसं वाटत असेल, याचा अर्थ माझ्यात सुद्धा एक आनंदी बालक आहे, छोटंसं बालक, बालिका. आणि ती जर आनंदी असेल, तर हे ब्रह्मांड, हे युनिव्हर्स, जे आपले पिता आणि माता आहेत, ते सुद्धा आपल्याला उचलून घेतील. आनंदी व्यक्तीकडे अजून आनंद वाढत जाईल. दुःखी व्यक्तीकडे तक्रार वाढत जाईल. तक्रार. कंप्लेंट बॉक्स व्हायचा आहे का कॉम्प्लिमेंट म्हणजे ग्रॅटिट्यूड, आभार व्यक्त करायचा आहे, हे आपल्याला ठरवावं लागेल. राइट? आणि याच्यासाठी ही अवेअरनेस, जागृती असणं फार, फार, फार महत्वाचं आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे इमोशन आपण पाहिले. राइट? आता मी पुन्हा एकदा सांगतो, ज्यांनी नाही लिहिलेले त्यांनी लिहून घ्या किंवा फक्त श्रवण करा. जसं की शांत आणि क्रोधित. एक आहे रागावलेला व्यक्ती, एक आहे शांत व्यक्ती. परिस्थिती कुठलीही असो. परंतु या 2 व्यक्तीचे याच्यासाठी बिहेवियर, यांची वागणूक वेगवेगळी असेल. एक व्यक्ती त्याच परिस्थितीमध्ये एकदम क्रोधित होईल. उदाहरणार्थ, फक्त पाण्याचा ग्लास पडला खाली, पाण्याचा ग्लास. त्यामध्ये दूध नव्हतं किंवा कुठलंही मूल्यवान पेय नव्हतं. पाणी होतं, पाणी. त्या पाण्याचा ग्लास खाली पडला. 2 व्यक्तींच्या रिएक्शन बघा कशा बदलतात. एक व्यक्ती रागावून बोलेल, "अरे तुला कळत नाही, तुला दिसत नाही, तुला समजत नाही." आणि दुसरा व्यक्ती म्हणेल, "काही नाही, पडलं तर पडू दे, काही हरकत नाही. तिकडे कापड ठेवलेलं आहे किंवा जर पुसून घ्यायचं असेल तर त्याची व्यवस्था आहे. मी पुसून घेईल, काळजी करू नकोस." लहान मुलं असेल तर त्याला म्हणेल, "घाबरू नकोस." राइट? हे दोन्ही व्यक्ती, आता हे 2 इमोशन आहेत. एक क्रोध आणि एक शांतता, अँगर आणि काम. दुसरं आहे एनर्जेटिक, उत्साही, आणि त्याच्या विरुद्ध आहे आळशी, लेझी. हे फिलिंग आहे. ॲक्टिव्ह आणि लेझी. त्याच्यानंतर काही व्यक्तींना एकटं राहण्याचं, लोनलीनेस, याला लोनलीनेस, एकटेपणा, आणि काहींना टुगेदरनेस, एकत्रितपणा, हे सुद्धा फिलिंग आहे. काहींना आहे वेदना, पेन, काहींना आहे प्लेजर, आनंद, हे सुद्धा फिलिंग आहे.
काही रिस्पॉन्सिबल जबाबदारी स्वीकार करतात, काही गिल्टी अपराधीपणाची भावना स्वीकार करतात. ह्या सुद्धा फिलिंग आहेत. रिस्पॉन्सिबिलिटी, राईट? काही वेलनेस म्हणजे निरोगी आणि इलनेस म्हणजे आजारीपण, हे सुद्धा फिलिंग आहे. लक्षात येते प्रत्येकाला आणि ह्या फिलिंग त्याच्या जीवनामध्ये कार्य करतात. आता आता एक काम करायचंय सर्वांनी. आता काय कार्य करायचंय, की आजच्या दिवसभरामध्ये स्वतःचं निरीक्षण आणि परीक्षण करायचंय स्वतःचं, की बरं एक काम करा, एक पेपर, त्या पेपरमध्ये 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत काय फ्रिक्वेन्सी आहे, काय विचार आहेत, काय तरंग आहेत. दुःखी असाल तर दुःखी, क्रोधित असाल तर क्रोधी, आनंदी असाल तर आनंदी, समाधानी असाल तर समाधानी असं लिहायचंय. आता मी जे काही तुम्हाला सांगितलंय, याच्यातले आणि वेगवेगळे इमोशन, इमोशन म्हणजे फिलिंग. तुम्हाला जे पण इमोशन येतील ते सगळे लिहून काढा. जर समजा पहाटे तुम्ही 5 वाजता उठता, तर 5 ते 7 याच्यामध्ये एखादा व्यक्ती म्हणेल, की मला एनर्जेटिक फील होतंय, मला उत्साह फील होतोय. हे त्याचा उत्साह हे फिलिंग आहे. आणि काही व्यक्तींना कंटाळा येत असेल, बोरिंग वाटत असेल, हे त्यांचं फिलिंग आहे. लक्षात येतंय प्रत्येकाला? येस. ओके. आणि त्यानंतर 5 ते 7, 7 ते 9 ज्यामध्ये कोणी ब्रेकफास्ट करत असेल किंवा अजून काही कार्य, ऑफिसला जायचं असेल, चिड होत असेल, काही वस्तू सापडत नसेल, तर त्यावेळेस तुमचं बिहेवियर कसं असतं? 9 ते 11 ज्यावेळेस तुम्ही कुठे पोहोचता, त्यावेळेस तुमचं बिहेवियर कसं आहे? 11 ते 1 ज्यामध्ये प्रत्यक्ष जेवण करायचं आहे किंवा जेवताना जी चर्चा होते, त्यामध्ये कसं फिलिंग आहे? 1 ते 3 मधला जो काळ आहे, जेवण झालंय, मग आता कसं फील होतंय? आळस आलेला आहे? लेझी फील होतंय का एनर्जेटिक फील होत आहे? ते त्यामध्ये नोटीस करायचंय. 3 ते 5 यामध्ये कसं फिलिंग आहे? 5 ते 7 यामध्ये कसं फिलिंग आहे? घरी आलात 7 ते 9 त्यावेळेस कसं फिलिंग होतंय? याच्यावर निरीक्षण करायचं आहे आणि टीव्ही पाहताना कसं फिलिंग होतंय किंवा 9 ते 11 रात्रीची वेळ आहे, झोपायचंय, त्यावेळेस कसं फिलिंग होतंय? याचा सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे. कराल का सगळेजण? पुन्हा एकदा चॅट बॉक्समध्ये येस किंवा एन लिहा. करणार नसाल तर एन लिहा. करणार असाल तर येस लिहा. चॅट बॉक्समध्ये लिहिणं गरजेचं आहे. ही कृती का करून घेतोय? ही याच्यासाठी आहे, की याच्याने कमिटमेंट, ॲक्शन फ्रिक्वेन्सी सेट होईल. राइट? आणि यासाठी वेगवेगळे प्रोग्राम. आता हा जो आहे हा एक पहिला चॅप्टर आहे. कशाचा? ॲडव्हान्समध्ये. आणि असे 10 चॅप्टर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि याच्यावर काही सेशन, काही ट्रेनिंग प्रोग्राम घ्यायचे. तर जगदीश सर थोडंसं ती अनाउन्समेंट एक करा, जेणेकरून हे क्लॅरिटी येईल अजून, की आपण काय करणार आहोत. तर सर्वांना पुन्हा एकदा सूचना देतो मी, की हे दिवसभरात आपल्याला करायचं आहे. आपल्या स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या फ्रिक्वेन्सीवर आपल्याला स्वतः लक्ष ठेवायचंय. मग लक्ष कसं ठेवणार? त्यासाठी आपल्याकडे जो मोबाईल आहे, याच्यामध्ये अलार्म सेट करायचा. प्रत्येक 2 तासाला काय करायचं? अलार्म सेट करायचा आणि स्वतःचं निरीक्षण, परीक्षण करायचं, की आता मला काय फील होतंय? मी आनंदी आहे का दुःखी आहे? आनंदी आहे का दुःखी आहे? समजा काहीतरी विपरीत घटना घडली, पण विरुद्ध चॉईस तुमची आहे. काय करायचं? आता उद्या आपण याच्यावर थोडंसं डिटेलमध्ये बोलूया. थोडी संकल्पना अजून लक्षात येईल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, परिस्थिती, संधी किंवा दुःख आपले इमोशन निर्माण करत नाही. तर ते मग काय करतात? ते अग्नीमध्ये पेट्रोल किंवा रॉकेल टाकायचं काम करतात. म्हणजे अग्नी प्रज्वलित करायचं काम करतात. इमोशन आतमध्ये पहिल्यापासून आहेत. इमोशन परिस्थिती निर्माण करत नाही. मग कोण निर्माण करतं?
आपण स्वतः निर्माण करतो. राइट? ओके. व्हेरी गुड. जगदीश सर, तुम्हाला काही शेअरिंग करायचंय का? अनम्यूट करा. गुड मॉर्निंग. जय गुरुदेव सर. हां, जय गुरुदेव. हा. खूप छान सेशन झालं आणि मला वाटतं की प्रत्येकाचं इमोशन जागृत झालेलं असावं आणि हे अंतर्पणापर्यंत पोहोचलेलं पण असेल. कारण हे फिलिंग्स लक्षात येणं खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं की सगळ्यांच्या लक्षात आलं आणि आपल्याला ह्याच फिलिंग्स, हेच विचार आणि हेच कार्य गावापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि प्रत्येक फॅमिलीपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवायच्या आहेत. तर आपलं पहिलं ध्येय 1000 फॅमिली, 1000 कुटुंब एकत्रित करायचं आणि 1000 कुटुंबाला एकत्र येऊन त्यांच्या ध्येयापर्यंत, त्यांच्या स्वप्नापर्यंत घेऊन जायचंय. म्हणूनच आपला हा हँड होल्डिंग प्रोग्राम आहे. तर हे हँड होल्डिंग म्हणजे की डिस्कनेक्ट नाही करणार आपण कोणाला. तर या माध्यमातनं 1000 फॅमिलीला रोजगार कसा उपलब्ध होईल, रोजगाराच्या संधी कशा निर्माण करता येईल, त्यांचे 10,000 ते 1,00,000 उत्पन्न कसं निर्माण करता येईल आणि हे हँड होल्डिंग कनेक्ट राहिल्यामुळं त्यांना जे पाहिजे, जे काही अडचणी येतील ह्या चर्चेतनं आपल्याला ते सोडवता पण येतील आणि ह्याच्यासाठी कनेक्ट राहणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यासाठी एज्युकेशन मिळणं गरजेचं आहे. कारण शिक्षणाशिवाय, प्रशिक्षणाशिवाय प्रगती नाही होणार आणि ते प्रगती करण्यासाठी आपल्याला हे शनिवार रविवारचं असेल. आता आपण वन डे हा प्रोग्राम पण ठेवणार आहे 1 दिवसाचं. काही जणांचं म्हणणं आलं की 3 दिवस काही जणांना नाही जमणार. तर वन डे तरी येऊ शकतील आणि वन डे आल्याच्या नंतर त्यांना समजेल की बाबा आम्हाला जीवनात प्रगती करण्यासाठी कुठं चुकतं, काय करता येईल, कशा पद्धतीने आपल्याला स्वतःला डेव्हलप करता येईल किंवा कुठल्या सवयी लावता येईल. कारण आता जसं म्हणलं की पहिले म्हणजे आपण सवयी लावून घेतो आणि नंतर सवयी आपल्याला कॅरी करतात. जर सवयी चुकीच्या असतील तर पूर्ण लाईफ चुकीच्या पद्धतीने आपण जगू शकतो. एन्व्हायरमेंट कसं आहे आपलं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यातून समजायला मदत होईल. आपल्या लाईफ मधल्या चुका आपल्याला करेक्शन करायला मदत होईल आणि आपले ध्येय साकार करण्यासाठी हे आपल्याला फॅमिली मदत करणार आहे, हे प्रशिक्षण मदत करणार आहे. आणि जसं आपण मुलांकडनं अपेक्षा करतो की चांगलं शिक, चांगलं नोकरी लाव, चांगलं तुला इन्कम सोर्स निर्माण होईल, स्टेबल होईल. तर हे आपल्याला पण गरजेचं आहे. शिक्षण, प्रशिक्षण, कोच पण खूप महत्वाचं आहे लाईफमध्ये. तर सर चांगल्या पद्धतीने आपल्याला कोचिंग करतात, आपलं ध्येय डेस्टिनी पर्यंत आपल्याला पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. तर मला वाटतं की आपली ती छोटीशी एक जबाबदारी आहे की हा मेसेज, ही लिंक आणि हे प्रशिक्षण हे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला गरजेचं आहे. आता ज्यांना ज्यांना मी भेटतो, बोलतो, तर त्यांना रिअलाइज होतं की अरे हे तर माहितच नाही आपल्याला. हे माहिती करून देणं खूप गरजेचं आहे आणि जोपर्यंत आपण सांगणार नाही, बोलणार नाही, तोपर्यंत त्यांना समजणार नाही. तर आपल्याला वन डे, पुढच्या महिन्यात वन डे एक सेशन करायचं आहे. ज्यांना ज्यांना करायचंय, आता जरी तुम्ही यस म्हणून लिहिलात तरी मला समजेल की किती जणाला हे प्रशिक्षण घ्यायचं आहे किंवा हे करायचं आहे. तर मला वाटतं की प्रत्येकाने थोडं यस म्हणून लिहाल का तुम्ही, म्हणजे मला समजेल की प्रत्येकाला नाही समजा फोन करणं होणार. हां, सर्वांनी कृती करणं फार महत्वाचं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर येस. त्यामध्ये यस लिहिणं गरजेचं आहे. आणि हे पेड वर्कशॉप असणार आहे. 1 दिवसाचा पूर्ण सेशन. पूर्ण दिवसभर आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. येस. कंटिन्यू सर. हा. तर जोपर्यंत हे आपल्याला क्लॅरिटी येणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढची ऍक्शन नाही करता येणार. तर हे क्लॅरिटीसाठी खूप गरजेचं आहे आणि हे आपल्याला 1000 फॅमिली कंप्लीट करायचे. तर मला सांगा की हे आपल्याला खरंच गरजेचं वाटतंय का आणि हे आपल्या फायद्याचं आहे का? कारण आपण पाहतोय की आता ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतोय तिथं टेन्शन भरपूर आहे, प्रॉब्लेम्स भरपूर आहेत, पण सोल्युशन मिळत नाही. आणि आपलं ट्रेनिंग आणि आपलं हे प्रशिक्षण हे सोल्युशनवर आधारित आहे. कारण आपला फोकस आता प्रॉब्लेमवर आहे की हे असं केलं, ते तसं केलं. तर आपला हा फोकस हा कन्वर्ट करून सोल्युशनवर न्यायचंय
आणि हे फॅमिली सोल्युशनच मिळेल इथं. प्रत्येकाची ग्रोथ होणार आहे आणि महिलांसाठी तर हे वरदानच आहे. कारण त्यांना काय करावं, कुठं करावं किंवा काय करू नये हे समजत नाही. तर ह्याच्यातून क्लॅरिटी येईल 100% आणि आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचूया. आणि ज्यांना काही अजून काही डीप मध्ये विचारायचे, काही त्यांना काही शंका आहे किंवा काही समजलं नाही, ते डायरेक्ट कॉल करू शकता. वाटलं तर नंबर तर सगळ्यांकडे आहे वाटते, तरी पण मी चॅट बॉक्स मध्ये मी नंतर टाईप करून मी हे करेन. आणि जरी कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. थँक्यू सर. थँक यू व्हेरी मच सर. जर कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता, डिस्कस करू शकता. एक स्टेप फॉरवर्ड येणं गरजेचं आहे, राईट? हा, माने सर तुम्हाला काही बोलायचंय? हा सर, काय तारीख ठरली का सर? नेक्स्ट मंथ मध्ये आता ठरवायचंय, परंतु हे त्याच्यावर डिपेंड आहे की किती लोक येस म्हणतायत आणि 1 to 1 सुद्धा जे डिस्कशन चाललेत. बरेच व्यक्ती तयार आहेत. हो सर, अ, हो सर. आणि वाघोलीमध्ये कदाचित हा प्रोग्राम करू आपण. म्हणजे एक सेंटर पॉइंट असेल. ठिकठिकाणी करणार आहोत. आलूरमध्ये पण करायचंय. हो सर. येस. ओके सर. थँक यू. हा सर, एक मिनिट. जय गुरुदेव सर. हा, जय गुरुदेव सर. सर, मला एक विचारायचं होतं की पुण्याकडल्या साईडचाच बदल घडवायचा आहे का इकडे इकडे यायचं आहे, थोडं नांदेड वगैरे इकडे यायचं आहे नांदेड. का? हा नांदेडचा बदल घडवायचा आहे. नांदेडचा. हा, मी तेच म्हणतो, जरा महिला सबलीकरण पुण्याचंच करू नका, थोडं इकडे बी या. हां, मग हा त्याच्यासाठी हा ना काही व्यक्ती हवेत तिथं. तर हा, तुम्ही किती व्यक्तींना एकत्रित करू शकता? व्यक्ती करू शकतो तुम्ही. आता आतापर्यंत कसं सुट्ट्या गेल्या माझ्या, आता सुट्ट्या इकडे तिकडे पाहुणे रावळे फिरण्यामध्ये गेला. आता शाळा सुरू झाल्यानंतर मला एक प्रोग्राम शाळेमध्ये घ्यायचा आहे. ओके. तर त्या दृष्टीने आता तुमची तारीख मला हवी आहे. तुम्ही त्याच्यानंतर आता कोणी कोणी, आता समजा जगदीश बिरादार असतील किंवा आणखी कोणी जर असे काही आले नाही सर, मदतीला. शुअर, हा शुअर. आपण म्हणजे सगळी टीम येईल तिथे. परंतु मग हा तिथे ग्रुप असणं आवश्यक आहे किंवा जे व्यक्ती पार्टिसिपेशन करतायत, ज्यांना हे बेसिक नॉलेज आहे किंवा हा त्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, अशा हा कुठल्याही माता, भगिनी, बंधू कोणीही असेल, तरी हा. फक्त अशी संख्या तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे. एवढीच रिक्वायरमेंट आहे. बाकी काही नाही. अहो, सर कसं आहे, म्हणजे मला सांगावंसं वाटतं की नेहमी नेहमी तुम्ही पुण्याकडेच जर बघू लागलो नाही, तर मी सगळीकडे पाहायला तयार आहे. इकडेही बघा थोडंसं. म्हणजे कसं आहे, तुम्ही इकडे बी थोडंसं या. इकडल्या भागातलं, इकडले आता ग्रामीण भागातले लोक असे निवळ पुण्यासारखे सगळे जमत नाही सर. कसं आहे, थोडं इकडे बी बरं, तुम्ही मला पुण्याकडे सांगा, जसं बघतोय, नांदेडमध्ये कधी जशी येऊ? नाही नाही, मी तर कसं, आता इथं आपलं नियोजन करणारे हां, जे आता व्यक्ती असतील, कोणी आता तुमचे किती आहेत मला माहित नाही नियोजन करणारे. हां. पण त्या नियोजनामध्ये मी काही कधी आलो नाही. पण हं. आपल्याला नियोजन इकडलं लावायचं आहे. ग्रामीण भागात महात्मा गांधीजींनी सुद्धा म्हणले की खेड्याकडे चला. मग राइट, राइट, खेड्याकडे राइट. तुम्ही अगदी तयार नाही. बरोबर. आणि हां, खेड्यामध्येच तर जायचंय. पहिला हां. प्रोग्राम तर मला पहिला एवढंच प्रोग्राम दुसरं काय. हां, पहिला प्रोग्राम जो झाला होता आपला, हा कुठे झाला होता माहिती आहे? हॉटेल अंबिका. आणि हे हां, कुठे आहे? हां, हे उस्मानाबादमध्ये, राइट? हां, 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 एस-टी स्टँडच्या बाजूला. पहिला प्रोग्राम तिथं झालेला आहे आणि जास्तीत जास्त प्रोग्राम हे खेडोपाडी करायचे आहेत. परंतु हां, त्यासाठी जे हां, व्हॉलंटिअर्स आहेत, जे पुढाकार घेणारे व्यक्ती आहेत, ते निर्माण होणं गरजेचं आहे. जर हां, आ आज सुद्धा 100-200 व्यक्ती जर तिथं यायला तयार असतील, तर मी हां. प्रोग्राम घ्यायला लगेच येईल. येतात सर, 100-200 नाही, जास्त येतात. तुम्हाला मी सांगतो, हे प्रोग्राम थोडंसं इकडे येऊ द्या. तिकडं ते आपलं पुणे, त्याच्या पलीकडे सगळं नाही, इकडे थोडं येऊ दे. वारं. येस, तुमचं येस. वारं थोडं ओके. इकडे आलं ना. हां. ओके सर. ओके, ओके. व्हेरी गुड. ही तर ही एक इमोशन माझ्या अंतःकरणातलं सांगलो तुम्हाला. राइट, राइट. तुम्ही थोडा पुढाकार घ्या हा आणि पुढाकार कधी आहे? जगदीश सरांना थोडंसं कॉन्टॅक्ट हां, करा. जे काही फॉर्म बिलकुल, आहेत, बिलकुल. ते आणि फॉर्म पण घ्या. सर बोलूया आपण. हा, तो प्रोग्राम झाला की आपण बोलूया, चर्चा करू याच्यावर डिटेल्स मध्ये, काय प्रॉब्लेम नाही. ठीक हो आहे. सर, ओके. येस. थँक्यू सर, ओके. थँक्यू. थँक यू सर. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी अगदी गावोगावी पोहोचणं गरजेचं आहे आणि व्यक्ती फक्त उपस्थित राहणं गरजेचं आहे.
आणि तुम्हाला सांगतो सर्वांना सांगतो, की हा कार्यक्रम किंवा जो पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड आभाराची दिव्य शक्ती हा कार्यक्रम सुरू होण्याचं आणि मराठीमध्ये सुरू करण्याचं एकच कारण आहे, की ग्रामीण भागातील एक महिला माता भगिनी त्या म्हणाल्या, की "सर हिंदी आणि इंग्लिशमध्ये आम्हाला समजणार नाही, तर मराठीमध्ये घ्या आणि ह्या प्रोग्रामची आवश्यकता आहे." तेव्हापासून कंटिन्यू 6 महिने आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. कुणासाठी? तर त्या व्यक्तींसाठी आणि त्यातल्या त्यात जसं मी मगाशी सुद्धा बोललो, की जर एका घरातील माता, भगिनी, प्रमुख महिला ती जर सक्षम झाली, सबल झाली, तर त्या कुटुंबाचा पूर्ण उद्धार होईल आणि हे सत्य आहे. तर त्या मातेला प्रशिक्षित किंवा तिला जर अजून तिच्या ज्ञानात भर पाडायची असेल, तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी हे कार्य करावं लागेल. महाराष्ट्रभर हे कार्य करायचंय. खेडोपाडी जाऊन कार्य करायचं आहे आणि त्यासाठी मूलभूत ज्या बेसिक रिक्वायरमेंट आहेत, 1000 कुटुंबाचं जे टार्गेट घेतलेलं आहे आणि याच्यासाठी ज्या व्यक्तींना कॉन्ट्रिब्युशन करायचंय. आता ही प्युअर सेवा आहे. ज्यांना याच्यात सहभाग घ्यायचा आहे ते ₹1000 पे करू शकतील. म्हणजे एक सभासदत्व मिळण्यासाठी आणि याचे बेनिफिट डाउन द लाईन त्या प्रत्येक व्यक्तीला मिळतील. फक्त त्याने काय करायचंय, की जे काही ट्रेनिंग प्रोग्राम इथून पुढे होतील ह्या प्रत्येक प्रोग्राममध्ये त्यांना कन्सेशन दिलं जाईल. पूर्ण प्रोग्राममध्ये. ज्या फीज बाकीच्यांसाठी असतील त्याच्यापेक्षा ह्या व्यक्तींना कमी असतील आणि दुसरी गोष्ट यांच्या जीवनामध्ये प्रात्यक्षिक होईल. सगळं काही हेल्थ, रिलेशन, करियर आणि मनी आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी त्यांना याचा उपयोग होईल. तर ते सभासदत्व कसं प्राप्त करायचं? अ, हे पण जगदीश सरांशी तुम्ही बोला आणि त्याच्यासाठी काही चॅरिटी आहे ती सुद्धा तुम्ही पे करू शकता. एक पाऊल फक्त उचला. निसर्गाचा हा नियम आहे. कुणाच्या तरी जीवनात बदल करण्यासाठी, घडवण्यासाठी जर तुम्ही निमित्त पडत असाल, तर तुमच्या जीवनामध्ये बदल आपोआप घडेल. दुसरी महत्वाची गोष्ट कधीही असं समजू नका, की मी हे तर ऐकलंय, आता का ऐकायचं परत? कारण प्रत्येक वेळेस, ज्या वेळेस, ज्या क्षणी तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हाल, त्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडेल, बदल घडेल. हे नदीचं वाहतं पाणी आहे. प्रत्येक वेळेस तेच पाणी नाहीये. दरवेळेस याच्यामध्ये बदल असतो. राइट? आणि हा निसर्गाचा नियम आहे. ओके. तर इथे आपण थांबूया आणि ज्यांना कुणाला खरंच याच्यात जास्त सहभाग करायचा आहे, स्वतःसाठी तर करा कमीत कमी स्वतःसाठी. पण ज्यांना अजूनही वाटत असेल, की बाकीच्यांचं सुद्धा आपल्या मार्फत, आपल्या थ्रू आपण सगळेजण मीडियम आहोत, माध्यम आहोत. कुणाच्या तरी जीवनामध्ये बदल घडण्यासाठी हे फार, फार उपयोगी आहे. राइट? ओके. सर्वांनी पाठीचा कणा, मान, डोके एका सरळ रेषेत ठेवून बसा. आणि पैशांसंदर्भात ही प्रार्थना आहे. आजपासून मी विनोद भागवत पाटील पैशांसोबतचे नवीन स्नेहसंबंध प्रस्थापित करीत आहे. पैसा हा चांगला, पवित्र, स्वच्छ आणि निर्मळ आहे. माझ्यासारखाच आणि माझ्या विकासासाठी, सुखसमाधानासाठी आणि कल्याणासाठी अति आवश्यक आहे. पैसा माझ्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येतो. आयुष्यात जे काही यश मी अनुभवतो ते माझ्या आणि माझ्या प्रियजनांच्याही आयुष्यात पैसा संपन्नता घेऊन येतो. यशस्वी होणे आणि श्रीमंत होऊन माझ्याकडे भरपूर पैसे असणे यासाठी मी पात्र आहे. संपूर्णतः पात्र आहे. पैसा माझा मित्र आहे आणि दररोज माझ्या गुंतवणुकीचे मूल्य दिवसेंदिवस जास्तीत जास्त वाढत आहे. पैसा आणि यश सदैव माझ्या सोबत राहतात आणि पुढे देखील राहतीलच. विपुलता आणि यश मला प्रेरित करण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद की मी श्रीमंत आहे. धन्यवाद की मी ऐश्वर्य संपन्न आहे. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आपल्या स्वतःच्या अंतर्मनामध्ये आपली जी स्वतःची प्रतिमा आहे ती एका सुदृढ, समृद्ध, धनवान, निरोगी, सशक्त, ओजस्वी, तेजस्वी व्यक्तीची प्रतिमा पहा. कारण आपणच आहोत निर्माण करते. जशी प्रतिमा तुम्ही अंतर्मनात पाहाल तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला परिवर्तन दिसायला सुरुवात होईल. मी माझे मन मोकळे करून माझ्यामधील अंतरशक्तीवर विश्वास ठेवीन. मी सर्व नकारात्मकता सर्व शक्तिमान परमेश्वराला समर्पित करतो.
ज्यामुळे माझ्या जीवनात चमत्कार होत आहेत, ज्यासाठी मी तयार आहे. ही प्रार्थना सकाळी आणि संध्याकाळी 15 वेळा म्हणणं अति आवश्यक आहे. दिवे लागणीच्या वेळेस ही प्रार्थना म्हणा. आय एम हेल्दी, वेल्दी, वाइज, हैंडसम, ब्यूटीफुल, पॉझिटिव्ह अँड क्रिएटिव्ह थिंकर. मैं स्वस्थ, सुंदर, बुद्धिमान, सकारात्मक और क्रियाशील हूँ. दिवसभरातून ज्या क्षणी तुम्हाला रिकामपण असेल किंवा ज्या क्षणी तुम्ही बोलू शकाल त्यावेळेस हे पुन्हा पुन्हा ऑटो सजेशन स्वसंवाद करणं फार आवश्यक आहे. ज्या घरामध्ये आपण राहत आहोत त्या वास्तूसाठी, या घरासाठी अंतर्मनातून आभार प्रकट करा. ज्या घराने आपल्या आई वडिलांना, आपल्या मुलाबाळांना आसरा दिलेला आहे त्या घरासाठी कृतज्ञता, धन्यवाद व्यक्त करणं फार गरजेचं आहे. वास्तुदेवो दया सिंधु प्रणत क्लेश नाशय सुखम देहि धनम देहि सुस्थिरो भव वेश्मानि. ओम नमो भूदेवं भूदेवं प्रसीदतु मम गृहे धनधान्यम आरोग्यम देहि सर्वदा. ओम नमो अन्नपूर्णे जय अन्नपूर्णे सुख शांती प्रत्यय कारणम वांछितम वांछितम ओम क्रीम 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 मूलयेन. ओम अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षाम देहि च पार्वती. ओम श्रीमात्रे नमः. ओम दुर्गायै नमः. ओम सर्वमंगलायै नमः. ओम महालक्ष्मी नमः. ओम सांद्रकरुणायै नमः. ओम अनुग्रहदायै नमः. ओम भगवते नमः. ओम पापनाशिने नमः. ओम अंबिकायै नमः. ओम भुवनेश्वर्यै नमः. ओम श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः. त्या प्रत्येक घरातील प्रत्येक कर्त्या स्त्रीसाठी जी खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवीचं साकार स्वरूप आहे, जी खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष गृहलक्ष्मी समृद्धीची साकार देवता आहे, त्या प्रत्येक माता आणि भगिनीला हे मंत्रोच्चार समर्पित आहेत. ओम. आणि आपल्या सर्वांचं अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद की आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी, सकारात्मक परिवर्तन करण्यासाठी जे पहिलं पाऊल उचललं त्यासाठी खरोखर आपले अंतःकरणापासून आभार. आणि पुन्हा एकदा प्रार्थना करतो की आपल्या सोबत कमीत कमी 2 किंवा 3 व्यक्तींना या कार्यक्रमामध्ये पहाटेच्या या दिव्य शक्तीत सहभागी होण्यासाठी प्रेरित करा. ओम. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.